काय करायची? क्षमा. सगळे बोला, काय करायची? क्षमा करायची. ज्याही गोष्टीद्वारे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, तुम्हाला काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. प्रत्येकाला फिलिंग्स आहेत, प्रत्येकामध्ये इमोशन्स आहेत, भावना आहेत. आणि कशाद्वारे काय होतात? त्या व्यक्त दुखवल्या जातात. काय होतात? दुखवल्या जातात. चर्च समोरच्या व्यक्तीला रिलीज करा, मोकळं करा. त्याला काय करून? क्षमा करून. जर तुम्ही त्याला क्षमा करणार नाही, तो त्या बंधनात राहीलच राहील, पण द सेम टाइम तुमचे आशीर्वाद ब्लॉक होतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना इथपर्यंत कळलं? म्हणून काय करायचं? क्षमा करायची. चर्च आम्ही नेहमी क्षमेबद्दल ऐकतो, मग आम्हाला कोणाला आई आठवती, कोणाला पती आठवतो, कोणाला पत्नी आठवती, कोणाला शेजारी आठवतात, कोणाला भाऊबंद आठवतात. होतं का असं? येस होतं. का म्हणून होतं का? होतं. पण एक व्यक्ती तुम्ही मिस करून जाता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना तुम्ही काय केलं? क्षमा केली. 7 शब्दात क्षमेचा उद्गार येतो, लगेच आपली पत्नी आठवती, आपला पती आठवतो, भाऊबंद आठवतात, नातेवाईक आठवतात, सगळे आठवतात. पण ते म्हणतो एक व्यक्ती नेहमी राहून जातो. आज प्रभूने मला सांगितलंय तू शेअर कर, का क्षमेचा उद्गार येतो तो लोक पत्नीला, पतीला, शेजाऱ्याला, भावाला क्षमा करतात, कारण त्यांनी त्यांच्या काय दुखवल्यात? भावना दुखवल्या. पण अजून एक व्यक्ती तुमच्याशी जीवनाशी जोडलाय, तो म्हणजे तुमचा पास्टर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कधी कधी त्याच्याही द्वारा तुमच्या भावना काय झाल्यात? दुखवल्या गेल्या. दुखवल्यात. मग चर्च जसं तुम्ही इतरांना क्षमा करता, तुम्ही तुमच्या पास्टरांना पण क्षमा केलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्च त्याच्या बरोबर तुम्ही कनेक्टेड आहात. कसे आहात? कनेक्टेड आहात. ॲज अ चर्च तुम्ही कसे आहात? कनेक्टेड फक्त ॲज अ पास्टर्स नाही, लीडर बरोबर तुम्ही कसे आहात? कनेक्टेड आहात. चर्चचे एल्डर बरोबर तुम्ही कसे आहात? कनेक्टेड आहात. तुम्ही सगळ्यांना क्षमा केलं, ज्याने तुमच्या काय दुखवल्या? भावना दुखवल्या. तुमच्या भावना तुमच्या जागेवर ठीक असतील. आज आपण हे बघणार नाही राईट कोण आणि रॉंग कोण, येस. बरोबर कोण आणि चुकीचं चुकीचं कोण. कोण. आज आपण हे बघणार आहे का बाबा माझ्या फिलिंग्स हर्ट झाल्यात, माझ्या भावना दुखवल्यात. जर तुझ्या भावना दुखवल्या गेल्यात ॲज अ पास्टरद्वारे, लीडर्सद्वारे, चर्चद्वारे, तर तुझं पण काम आहे का जसं तू इतरांना क्षमा करतो, तू त्यांना पण काय कर? क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं चर्च, जर तो अयोग्य आहे तर तू योग्य बन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲज अ पास्टर तो कसा आहे? अयोग्य. आणि त्याच्या गोष्टींद्वारे तुझ्या फिलिंग्स काय झाल्यात? दुखवल्या गेल्या, तुझ्या भावना खूप निराश झाल्या. Yes. चर्च कठीण होऊन जमणार नाही. तूही मोकळा हो आणि त्यालाही मोकळा कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? ऍग्री आहेत का? मी लिस्ट काढली. मी काय काढली? लिस्ट काढली जी प्रभूने मला दिली, का नेमकं कसं होतं आणि काय होतं. प्रेज द लॉर्ड. काही उदाहरण घेतो समजण्यासाठी. भावना कशा दुखवल्या गेल्यात? पास्टर तुमच्या घरी पाणी नाही पिले. काय नाही पिले? पाणी नाही पिले. आणि कदाचित जेवले पण नाही. भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. नाही, पास्टर भेदभाव करतात. पास्टरने जेवलं पाहिजे तुमच्या घरी, पाणी पण पिलं पाहिजे तुमच्या घरी, पण कदाचित पास्टर तुमच्या घरी जेवले, पाणी पिले नाही. तुमच्या भावना काय झाल्या? दुखवल्या काय गेल्या. करा त्याला? क्षमा करा. कम ऑन. कळतंय चर्च? तुम्ही एखाद्या स्पेशल ओकेजन साठी पास्टरांना बोलवलं, पास्टर आले नाही. भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. पास्टर आले पाहिजे होते, पण पास्टर आले नाही. त्याला काय करा? क्षमा करा. नाही तर तुमचं मन कठीण होईल चर्च. येस. आणि त्याला जी सेवा समजली पाहिजे कदाचित त्याला ती समजत नाही. तर मोठ्या मनाने तुम्ही त्याला क्षमा करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुम्ही सगळ्यांना क्षमा केलं का नाही केलं? येस. पण कोण राहिले? फक्त पास्टर राहिले. पास्टर राहिले, चर्चचे लीडर्स राहिले, चर्चचे ऍक्टिव्ह वर्कर्स राहिले. आज तुम्हाला देवाची इच्छा आहे का तुम्ही त्यांना फॉरगिव्ह केलं पाहिजे, येस. ज्या तुमच्या फिलिंग्स दुखवल्या गेल्या. मी हे म्हणत नाही का राईट कोण आणि रॉंग कोण, त्याच्याकडे आपण बघणार नाही. आपण काय कशाकडे बघतो? क्षमेकडे. क्षमेकडे नाही, भावनेकडे. का माझ्या अपेक्षा होता आणि माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. माझ्या अपेक्षा दुखवल्या गेल्यात. येस. मग जर तुझ्या अपेक्षा दुखवल्या गेल्यात तर प्लीज तू काय कर? क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कम ऑन. फक्त इथंच नाही, अजून पुढे जाऊ आपण. बर्थडे कोणाचं किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी, पास्टर विश करायचं काय झाले? विसरून गेले. त्याचं काम होतं तुला काय करायचं? विश करायचं. पण ते काय झाले? विसरून गेले. सगळ्यांना विश केलं, मलाच विश
नाही केलं. स्वाभाविक आहे की तुमच्या भावना काय झाल्या, दुखावल्या गेल्या. त्याला काय कर, क्षमा कर. त्याला क्षमा कर. येस, तुझं क्षमा करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुझा सेवक चांगल्या प्रकारे सेवा करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित त्याला इथून ते जमत नाहीये, तू तिथून करून दाखव. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रत्येकात फिलिंग्स आहे. असं म्हणू नका नाही पास्टर आमच्या मनात तुमच्याबद्दल तसं काही नाही. अरे मला माझ्या पास्टरच्या बद्दल यायचं, तू काय सांगतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आपल्यात मन आहे, आपल्यात मन आहे. आणि जसं आपल्या मनासारखं होत नाही, भावना दुखवतात का नाही दुखवत. दुखवतात. प्रभू म्हणलं मी उगाच बोलत नाही, मी बोलतो तर सत्य त्याच्या मागे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मलाही माझ्या टायमाला माझे पास्टर्स कधी कधी काही करायचे ते मलाही आवडत नव्हतं. पण ते शमरुनी स्त्रीशी येशू बोलला, पण त्यांनी कुठे ठेवलं, मनामध्ये. कुठे ठेवलं. मनामध्ये. ठेवलं. कदाचित आपली ताकद नसेल पास्टरांना समोर बोलायची, पण कुठे ठेवलं, मनामध्ये ठेवलं. जस्ट मनात ठेवून तू ब्लेस होणार नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या पास्टरांचं काम होतं, त्यांना ते जमत नाही, पण जर तुला समजतंय काय चुकतंय तर तू तुझं मन कठीण करू नको, त्यांना फॉरगिव्ह कर. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्यांची भूमिका ते प्रॉपरली पूर्ण करते. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हण किती लोकांना कळतंय. असं भरपूर वेळेस होतं चर्च का आले नाही, जेवले नाही, इवन फोन नाही उचलला. काय नाही उचलला, फोन नाही उचलला. एवढी टायमाला गरज, मी कधीच फोन करत नाही, नेमका आज फोन केला आणि पास्टरनी उचलला नाही. काय फिलिंग्स आल्या लगेच, दुखवलं. मन काय झालं, दुखवलं गेलं. 100% दुखवणार. पण जास्त तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रभूच्या पायापाशी बसल, ते म्हणाल ऐक, त्याला पहिले क्षमा कर. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय तुमच्या अपेक्षेवर जर पास्टर पूर्ण उतरत नाही, तुमचं मन कसं होणार. दुखवल्या दुखवलं जाणार. मग प्लीज तुम्ही त्याला काय करा, क्षमा करा. जेणेकरून कदाचित जे त्याला जमत नाहीये, तुमच्या क्षमा केल्याद्वारे तो त्या बंधनातून मोकळा होईल आणि तो आत्म्यातून देवाचं कार्य करू लागेल. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमची भूमिका खूप महत्वाची. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या काय दुखवल्यात, भावना भावना दुखवल्या. दुखवल्या. अशी 100 रिझन्स मी दाखवू शकतो येस, का ज्याच्याद्वारे आमचे फिलिंग्स काय होतात, दुखवल्या जातात. मनात ठेवून जमणार नाही. मनात ठेवल्याने तुझं मन कसं होईल, जड होईल. जड. कठीण होईल. आणि त्या कठीणतेचा फायदा कोण घेईल, सैतान घे. सगळे बोला कोण घेईल. सैतान घे. म्हणून तुला क्षमा करून स्वतःलाही मोकळं करायचं, त्यालाही मोकळं करायचं आणि देवाच्या नजरेत स्वतःला शाबासकी मिळवायची. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही त्याला क्षमा करणार नाही, जर तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट सोडणार नाही, तो राग टाकणार नाही, तर तो राग तुम्हाला खाऊन टाकणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काईन आणि हाबेल. हाबेल. काईनाला काय आला, राग राग आला. आला. आणि परमेश्वर म्हणतो काईना तू का रागे भरलास. तू का राग धरलास. राग काय कर, सोडून दे. नाही तर दारापाशी कोण टपून बसलं, सैतान सैतान टपून टपून बसलाय. मग तुझ्यावर कोणाची इच्छा पूर्ण होणार. सैतानाची. कम ऑन, कळतंय. जस्ट तुमच्या फिलिंग्स दुखवल्या जातात, कारण कायनाच्या फिलिंग्स दुखवल्या देवाच्या प्रती, भावाच्या प्रती. त्याचं घेतलं, माझं नाही घेतलं. हा राग फक्त हाबेल पुरता नव्हता, कोणापुरता होता, देवापुरता पण होता. त्याच्यासाठी पण होता. त्याचं घेतलं, माझं घेतलं नाही. नाही. प्रभू म्हणतो का राग धरला, राग रिलीज कर. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू तुझ्यातला राग रिलीज करणार नाही, तू त्याला क्षमा करणार नाही, तुझ्या फिलिंग्स दुखवल्यात, क्षमा करून मोकळा हो, नाही तर ऐक, तुझ्यावर सैतानाची इच्छा पूर्ण होणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कायनावर कोणाची इच्छा पूर्ण झाली, देवाची. सैतानाची इच्छा. सगळे बोला कोणाची. सैतानाची इच्छा. कमॉन, देवाने त्याला वापरलं का सैतानाने. सैतानाने वापरलं. आम्ही आमच्या भावना दुखवल्या गेल्यानंतर उत्पन्न झालेला राग जर टाकणार नाही, तर त्याचं भांडवल सैतान करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मागच्या वेळेस मी एक वर्ड वापरला होता का मंडळीमध्ये आपण सैतानाचे एजंट बनतो. येस. कोणाचे, सैतानाचे एजंट. सैतानाचे एजंट्स. आणि त्या टायमाला अनेक लोकांना वाटलं असं कसं काय शक्य, मंडळी सैतानाचे एजंट कसं काय. जर तू तुझा राग टाकणार नाही तर तुला कोण वापरणार, सैतान वापरणार. सगळे बोला कोण वापरणार. सैतान तू वापरणार. येतो देवाच्या फेलोशिप मध्ये, तुला म्हणायला मी देवाची आराधना करतो, पण तुला ऑपरेट सैतान करतोय. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तू जर तुझा राग टाकला नाही, तू समोरच्याला क्षमा केली नाही, तर त्याचा 100% फायदा सैतान घेणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जर समोरचा नरकात चाललाय तर तू का नरकात चाललास. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला काय कर, क्षमा कर. तुला समजतं, त्याला नाही समजत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणायचं पास्टर त्याला समजत नाही. नाही. पण चर्च जर मला समजतंय तर मी मोठ्या मनाने त्याला फॉरगिव्ह केलं पाहिजे. येस. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च.
समजतं प्रत्येकाला? येस. अजून डीप जाऊ, थोडे एक्झाम्पल्स घेतोय मी, म्हणजे तुम्हाला हा मेसेज क्लिक होईल. एक पास्टर पाहिजे आपल्याला, टायवाला इकडे. पास्टर आहेत म्हणजे थोडक्यात मी मला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. मी आहे, कोण आहे? पास्टर्स आहेत, आणि त्याच्याद्वारे तुमचे फिलिंग्स काय होतात? दुखवतायत. मेनी रिझन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या अशा व्यक्तीला पास्टरने जवळ केलंय जो बाहेर बहिष्कृत आहे, त्याची बाहेर चांगली हे नाहीये, ओळख नाही, लाईफस्टाईल बिलकुल नाही, लोक त्याला जवळ करत नाही, पण त्याला कोण घेऊन फिरतोय? पास्टर घेऊन फिरतायत. तुमच्या फिलिंग्स काय झाल्या? दुखवल्या गेल्या. कस काय पास्टर असं करू शकतात? ह्याला कस काय घेऊन फिरू शकतात? Yes. चर्च पास्टरना समजत नाही, तर तू त्याला काय कर? क्षमा कर. केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊन फिरत नाही, त्याला कुठं उभं केलं? शेजारी. शेजारी नाही, इथं वेदीवर. सगळे बोला, कुठं उभं केलं? वेदीवर. तुमच्या फिलिंग्स काय झाल्या? दुखवल्या गेल्या. पास्टर एक पापी व्यक्तीला कस काय स्टेजवर आणू शकतात? येस. तुमच्या भावना दुखवल्या गेल्या. क्षमा कर तुझ्या पास्टरना. येस. कदाचित पास्टरना समजत नाहीये वेदीवर कोणाला उभं करावं. तू क्षमा केल्याद्वारे तो मोकळा होईल, तो राईट डिसिजन घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, कळतंय चर्च? समजा एखादा असा व्यक्ती ज्याला संधी दिली, काय दिली? संधी दिली. परत चुकला, परत पापात गेला, परत त्याला पास्टरने उभा केलं. येस. आता तुमच्या भावना पार पेटल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आता रागाचा फक्त स्फोट होऊन जाईल. काय होऊन जाईल? स्फोट होऊन जाईल. प्लीज पास्टरना काय कर? क्षमा कर. म्हणजे पास्टरना कदाचित जर अक्कल नाहीये, तर परमेश्वर त्याला मोकळं करल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सगळ्यांना क्षमा करता, पण जर तुमचे पास्टर जे तुमच्या भावना दुखवतात त्यांना जर तुम्ही क्षमा करत नाही, तर चर्च मग तुम्ही ब्लेस कसे होणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हे खूप इम्पॉर्टंट आहे का मंडळींनी पास्टरांना क्षमा केली पाहिजे, कारण अनेक वेळेस त्यांच्याद्वारे आमच्या पर्सनल फिलिंग्स काय होतात? चर्च दुखवल्या जातात. दुखवले जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांचं कौतुक केलं पास्टरनी, आणि माझंच कौतुक नाही केलं. भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. दुखवतात का? येस. अहो हा बोला, देव बोलतोय तो उगाच थोडी बोलतोय. येस. सगळ्यांचं काय घेतलं? नाव घेतलं. नाव घेतलं, आणि माझं नाव नाही घेतलं. मग आम्ही काय चर्च मध्ये नाहीत का? येस. तुझ्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. कदाचित तुझं नाव घेतलं पाहिजे होतं, तू तुझ्या जागेवर बरोबर पण आहे, पण चर्च कठीण धरून जमणार नाही. तुला तुझ्या पास्टरना क्षमा करावं लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित त्यांच्या निर्णयात तुला पक्षपात दिसतो, तुझ्या हिशोबाने तू बरोबर पण आहे, पण हा कठीणपणा धरून जमणार नाही. तुला त्यांना मोकळं करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिसिजन कसे आहेत त्यांचे? बरोबर. पक्षपाती आहेत. कसे आहेत? पक्षपाती सगळे आहे. बोला, कसे आहेत? पक्षपाती त्याचे आहे. डिसिजन पक्षपाती आहेत. ते पक्षपात करतात. तुझ्या भावना दुखावल्या, तू काय कर? क्षमा कर. तुझ्या लाईफ बद्दल कदाचित पास्टरनी राईट डिसिजन घेतला, नाही. किंवा तुला राईट डिसिजन दिला नाही, तुझ्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. नाही, पास्टरनी प्रॉपर गाईड नाही केलं बरं का, पास्टरनी प्रॉपर सांगितलं नाही बरं का. चर्च तुला त्याला काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. ज्याला तू क्षमा करल त्याला कोण क्षमा करणार? परमेश्वर क्षमा आणि मग करणार. प्रभू पण तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं चर्च? कम ऑन, समजतं प्रत्येकाला. भरपूर Yes. गोष्टी आहेत चर्च. त्यांचं डिसिजन, लाईफस्टाईल काय नाही आवडली पास्टरांची? लाईफस्टाईल. म्हणजे कपडे बी कधी कधी काय होतात आम्हाला आवडत नाही, काय नाही होत? आवडत नाही. किंवा पास्टरचा परिवार बी त्यांची राहणीमान आम्हाला काय होत नाही? आवडत नाही. अरे सिस्टरचं राहणं विचित्रच आहे, पास्टरचं राहणं कसं आहे? विचित्र आहे. चर्च आमचा ड्रेस पण तुमच्यासाठी स्टबनने झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय माझं राहणीमान पण तुमच्यासाठी काय नाही झालं पाहिजे? अडखळण. अडखण नाही म्हणलं पाहिजे, पण कदाचित माझ्या राहणीमानाद्वारे, माझ्या परिवाराद्वारे तुमच्या फिलिंग्स कुठंतरी दुखवतात, कुठंतरी तुम्ही ब्लॉक होतात, तर चर्च तुम्ही पास्टरना फॉरगिव्ह केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? येस. नाहीतर तुमचं मन कसं होईल? कठीण होईल. कोण यूज करणार? सैतान यूज करणार. चर्च का स्वतःला अडवतात? येस. जर तुमच्या फिलिंग्स दुखवल्या गेल्या, क्षमा करा आणि तुम्ही देवाच्या नजरेमध्ये ब्लेस व्हा. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? येस. कुणीच आमेन म्हणत नाही. भावना नाहीत का तुमच्या? आहेत. देव उगस्त मेसेज देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर भावना आहेत तर भावना दुखवतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर
तुमच्या भावना माझ्यामुळे दुखतात तर तुमच्यामुळे माझ्याही भावना दुखतात. येस. काय रॉंग नाही याच्यात. मला पण काय आहेत, भावना आहेत. मग मला देव शिकवतो वर्शिप करायच्या पहिले थांब बंद कर गाणं, येस. पहिले मोकळा हो, पहिले मोकळा हो. तुझं मन मोकळं कर, तुझं मन साफ कर, Yes. तुझ्या मनातली कठीणता काढ, मग माझी वर्शिप सुरू कर. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण गेलो प्रेयर मध्ये लगेच हालेलुया हालेलुया, आपण म्हणतो स्टॉप स्टॉप, पुढे नाही जायचं, पुढे जायचं, थांब थांब थांब. म्हणून माझ्या प्रेयर मध्ये मी सगळ्यांना बाहेर काढतो. मी त्यांना वाटत नाही येण्यासारखं काय करतो हा, कारण माझा देव मला पुढे जाऊ देत नाही. जसं वर्शिप सुरू केली एकदम ॲटमॉस्फिअर पिकअप पकडला, ते म्हणतो स्टॉप, ते जे आहे ना मनातलं ते काढ, येस. ते जे ना विचारातलं पहिले काढून टाक. तशी माझी महिमा करू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं देव पुढे जाऊ देत नाही. वर्शिप स्टॉप करून तो बोलत नाही परमेश्वर चर्च तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागल. जर ॲज अ पास्टर मला तुम्हाला फॉरगिव्ह करणं आहे तर मंडळी म्हणून तुम्हाला पण आम्हाला फॉरगिव्ह करणं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परमेश्वर मला पुढे जाऊ देत नाही तर देव तुम्हालाही पुढे जाऊ देणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुमच्यासाठी माझं मन साफ ठेवणं आहे. येस. जरी अपेक्षा असतील पण त्या अपेक्षा मारून नाही प्रभू मन कठीण होतंय, मला फॉरगिव्ह करणं आहे. चर्च जे मला करायचं तेच माझ्या मंडळीला माझ्यासाठी करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागेल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेक गोष्टी, कारण तुम्ही चर्चशी जुडलात, चर्चमध्ये अनेक गोष्टी होतील आणि मग त्या तुम्हाला कदाचित आवडणार नाहीत. तुमचं मन 100% दुखवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नेहमी मीटिंग्स भरवतो, अनेकांचं मन काय होतं, दुःखी भावना होते. आता दुखवतात. परत काय आणलं नवीन यांनी, काय दुखवल्या तुझ्या, भावना दुखवल्या. क्षमा करून टाक. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काहीतरी नवीन स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी काढली, तुला आवडलं, नाही. क्षमा करून टाक. येस. जर तो अयोग्य आहे तुझा पास्टर तर तुला जर समजतंय तर तू त्याला क्षमा केलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा वचन शिकवत असता याला वचन समजत नाही, पण तू ऐकत असता जर तुला समजतंय तर तू त्याला क्षमा केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, हा काय शिकवतो, वचन. शिकवतो. पण तरी मला असं दिसतं की शिकवतो पण स्वतःला समजत नाही, पण तू ऐकताना तुला काय होतंय, समजतंय. तू मोठ्या मनाने क्षमा कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू राग धरशील मग तू त्याला धिक्काराला सुरुवात करशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा ऑलरेडी कठीण होऊन स्वर्गाच्या नाही कोणत्या वाटेवर आहे, नरकाच्या. नरकाच्या. सगळे बोला कोणत्या, नरकाच्या नरकाच्या वाटेवर. जोरात बोला कोणत्या वाटेवर. नरकाच्या वाटेवर. पास्टर स्वर्गाच्या वाटेवर पाहिजे, कोणत्या, स्वर्गाच्या वाटेवर. पण तुम्हाला असं दिसतं कोणत्या वाटेवर आहे. नरकाच्या वाटेवर. मग जो ऑलरेडी नरकाच्या वाटेवर आहे त्याला अजून शाप देऊन तू कुठं नरकात चालला त्याच्या Yes. मागे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांशी देव बोलतोय. तो ऑलरेडी कोणत्या वाटेवर आहे, नरकाच्या वाटेवर. तू त्याला काय कर, क्षमा कर. तिकडे बघ, तिकडे त्या साईडला वैभव, तिकडे बघ, हा चाललाय कुठं, नरकाच्या नरकाच्या दिशेने. दिशेने. त्याला धिक्कार तू पण कुठं, त्याच नरकाच्या दिशेने. दिशेने. अरे तिकडे कुठं चालला तू, येस. तो तिकडे चाललाय, त्याला जाऊ दे, तू जाऊ नको, तू तुझं काम कर आणि त्याला फॉरगिव्ह कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्याला तू क्षमा करणार नाही तर ज्या वाटेवर तो चालला तू त्याच वाटेवर त्याच्या मागे मागे चालला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू क्षमा कर, मग ते त्याच्या हातात बदलायचं का नाही बदलायचं, Yes. पण तू देवाच्या नजरेत बेस्ट होणार. येस. Yes, amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर तुम्ही त्याला फॉरगिव्ह करणार नाही तर त्याला धिक्कारत नाकारत तुमचं हार्ट कठीण झाल्यामुळं तुम्ही पण त्याच रस्त्यावर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कुणीतरी शुद्धीवर पाहिजे का नाही पाहिजे. येस पाहिजे. पाहिजे. जर तो शुद्धीवर नाहीये, कोण, फास्टर. पास्टर. तर तुम्ही तरी कशावर या. शुद्धीवर या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तरी जागा राहिला तर चर्च वाचल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचं काम आहे का जिथं फिलिंग्स दुखवल्या गेल्या तुमचं काम आहे चर्च का तुम्ही त्याला फॉरगिव्ह केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन कधी कधी पास्टरांची प्रीचिंग तुमच्या हिशोबाने टार्गेट वाली कोणती आहे, टार्गेट वाली. तरी त्याला काय करा, क्षमा करा. तुम्हाला वाटतं का पास्टर मलाच बोलले, कदाचित तुलाच बोललेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्याला काय कर, क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला वाटतं का पास्टर मला टार्गेट करतायत का, हा पास्टर जर टार्गेट करतोय, टार्गेट तर केलं नाही पाहिजे पास्टरांनी, पण जर टार्गेट करतोय तुझ्या भावना दुखवतायत तर प्लीज त्याला काय कर, क्षमा कर. तुला पास्टरांची प्रीचिंग आवडत नाही, तुला पास्टरांचं वचन आवडत नाही, तुला वाटतं काय काहीतरी वेगळे शिक्षण आहे, त्याला काय कर, क्षमा कर. चर्च त्याला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट आहे आज, कारण देव मला म्हणला का आज चर्चचा प्रॉब्लेम हाच आहे
कारण प्रभूने तो दृष्टांत मला दिला. किती लोकांना आठवतो सेकंड दृष्टांत? का नेट आहे, काय आहे, नेट आहे. आणि नेट घाण झाले. येस. येस. आणि मी चेक केली उठून तर नेट चांगली दिसायला कशी आहे, चांगली चांगली आहे. आहे. पण आतून ती खराब झाली. येस. आतून ती खराब झाली. आणि प्रभू म्हणलं हे ते आहे जे मला तुला सांगायचं होतं. Yes. कारण यांच्या भावना तुझ्यामुळे काय झाल्यात, दुखवल्या. दुखावल्या. तुझे डिसिजन्स त्यांना आवडत नाही, तुझ्या गोष्टी त्यांना पटत नाही आणि त्याद्वारे त्यांचे सेंटिमेंटल्स हर्ट झालेत. आणि त्या कठीणतेत सैतान त्यांचा वापर करू नये म्हणून त्यांना आत्म्यात हुशार कर. जर तू चुकतोय तर तुम्ही तरी चुकू नका ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च माझी इच्छा नाहीये का जर मी त्या वाटेवर चाललोय नरकाच्या तर माझे लोक त्या वाटेवर यावे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आत्म्यात हुशार व्हा चर्च. आणि Yes. हा मेसेज फक्त ह्या चर्च पुरता नाहीये जे लाईव्ह बघतात, हे प्रत्येक चर्च साठी आहे चर्च. की तुम्ही सगळ्यांना फॉरगिव्ह करता पण तुमच्या चर्चचे पास्टर्स एल्डर्स त्यांना तुम्ही क्षमा करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? आज फॉरगिव्ह करणं खूप. गरजेचं आहे. जर हा एक सेवक म्हणून याला समजत नाही तर चर्च एक मंडळी म्हणून जर तुम्हाला समजतं तर तुम्ही स्टँड घेतला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला धिक्कारत तो ऑलरेडी कोणत्या मार्गावर आहे? नरकाच्या मार्गावर तो आहे. मूर्ख आहे. तू कसा बन? शहाणा बन. त्याला कळत नाही पण तू ज्ञानवंत बन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित त्याच्यात गर्व आला, कदाचित त्याच्यात मीपणा आला, कदाचित मंडळीचं वैभव त्याचे डोळे भांबावले, पण तुला तर समजतंय ना, तू त्याला काय कर, क्षमा कर. जास्त तुम्ही फॉरगिव्ह करणार तुमचे ब्लेसिंग्स प्रभू रिलीज करणार. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? सगळ्याच गोष्टी आम्हाला पास्टरांच्या आवडत नाही, पण कदाचित आम्ही काय केलंय, गप्प बसले. सगळे मला काय केलंय, गप्प. पण आतमध्ये जो राग उत्पन्न झालाय त्याचं भांडवल कोण करणार? सैतान करणार. करणार का नाही करणार? येस. Yes. करणार. हे बिब्लिकल आहे. कायनाशी परमेश्वर येऊन बोलला का काय सोड, राग सोडून राग. दे. राग सोड, हे बघू नको राईट कोण रॉंग कोण. जर राग हे हा देवाला न आवडणारा याचं भांडवल सैतान करल, त्याच्या चक्कर मध्ये तू नरकात जाऊ नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Yes. फॉरगिव्ह करणं खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर म्हणले केस काप, काय काप? केस कापून काप. टाक. तुला नाही आवडलं, काय कर पास्टरांना? क्षमा क्षमा कर. कर. का तू म्हणतो अरे मी तर अमेरिकेत एवढे मोठे केसवाले पास्टर पाहिलेत, आणि मग तू काय सांगतो काय काप? केस केस काप. कापून टाक. तुमच्या भावना दुखवल्या गेल्या. क्षमा करायच्या. येस. पास्टर म्हणले बाबा पॅन्ट शर्ट घाल, टाय घाल, जरा जेंटलमॅन सारखं वाट. तुमच्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. कारण कदाचित मला 2 बटन उघडून कॉलर उघड करून जरा चांगलं वाटत होतं, पण या जर तुमच्या भावना hurt दुखवल्या झाल्या, गेल्या. तुम्हाला पास्टर काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागेल त्यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर म्हणले ब्रासलेट काढ, काय काढ? ब्रासलेट काढ. आणि बायबल पकड. असं तुझ्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. तुला काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. क्षमा करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर म्हणतात थोड्या रील्स कडे लक्ष कमी दे, फेसबुक थोडं, कमी वापर. इंस्टाग्राम थोडासा. कमी वापर. तुझ्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. चर्च मी हे म्हणत नाही राईट कोण रॉंग कोण, तुमच्या हिशोबाने तुम्ही बरोबर. जर तुम्ही बरोबर आहात, तुमचा राग राईट आहे, तर तो राग रिलीज करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय चर्च? तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागेल त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तुमचा राग तो तर जाईलच जाईल. कुठं? नरकाकडे. तुम्ही कुठं? तिथंच तुम्ही नरकात. नरकात जाऊ नकोस. त्याला काय कर? क्षमा कर. जर त्याला इथं उभं राहून समजत नाही आणि देव तुला तिथं बसून समजवतोय तर तू मोठेपणा दाखव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? अशा अनेक गोष्टी आहेत चर्चमध्ये पास्टरांना धरून, लीडर्सला धरून, की आम्हाला आवडत नाही, आम्हाला पटत नाही, मन दुःखी आहे, मन खिन्न आहे, आणि आता राग वाढू लागला. 100% त्याचं भांडवल कोण करणार? सैतान करणार. सैतान करणार. येस. तो बी नरकात आणि तू पण. तुम्ही पण नरकात. किती विश्वासू मंडळी, दोघं सांगते तिकडच. प्रेज द लॉर्ड. ह्या बाबतीत त्याचा साथ देऊ नका, बाकीच्या बाबतीत त्याचा साथ द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा कुठं चाललाय? नरकाकडे. आम्ही पण पास्टर तुमच्या बरोबर. तू नको येऊ इथं, साथ देऊ नको तुझ्या पास्टरांचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू एकटा जा, आणि होऊ शकले तर आम्ही पण वाचून तुला पण वाचू. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च? जर तुमच्या भावना दुखवल्या गेल्यात कोणत्याही डिसिजन्सद्वारे, तुम्हाला वाटतं का तो पक्षपाती आहे, त्याचं लाईफस्टाईल चांगलं नाहीये, त्याचं प्रीचिंग चांगलं नाहीये, त्याचे डिसिजन चांगले नाहीयेत, तर चर्च प्लीज
तुम्ही त्याला फॉरगिव्ह केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन तुम्हाला कदाचित अर्पण बद्दल बोललेलं आवडत नसेल, तुम्हाला दशमांश बद्दल बोललेलं आवडत नसेल, कोणाला शाबासकी दिली तुम्हाला आवडत नसेल, कोणत्याही कारणास्तव सैतान तुमचं मन कठीण करू शकतो, पण तुम्ही ते काय केलं पाहिजे? सोडलं पाहिजे. जर तुम्ही ते सोडाल तर प्रभू तुम्हाला ब्लेस करा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी पास्टर तुमच्यासाठी ब्लेसिंग्स बनवू देऊ नका, तुम्ही पण पास्टरांसाठी ब्लेसिंग्स बना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी पास्टर्स बनतील का ब्लेसिंग्स? नाही. मंडळी पण पास्टरांसाठी ब्लेसिंग्स बनवू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं चर्च? किती लोकांशी परमेश्वर बोलतोय? येस. बोललं पाहिजे का या विषयावर? येस. बोलावंच लागेल, परमेश्वराचं दिलेलं वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फॉरगिव्हनेस नाहीये, काय नाहीये? क्षमा नाही. आज सगळ्यांना क्षमा केलंय, पण जिथं तुमच्या भावना दुखवल्या गेल्या त्या फिलिंग्स तुम्ही सोडल्या नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटलं असेल का त्याच्याबद्दल वेगळा निर्णय घेतला, आमच्याबद्दल वेगळा. वेगळा वेगळा निर्णय निर्णय. घेतला. त्याच्या वाईफला चान्स दिला, माझ्या वाईफला चान्स दिला नाही, माझ्या लेकराला चान्स दिला, त्याच्या लेकराला चान्स दिला नाही. पास्टरचे डिसिजन्स राईट नाही, तुमच्या फिलिंग्स काय झाल्या? दुखवल्या गेल्या. जर त्याला समजत नाही मिनिस्ट्री कशी करावी, तर त्याला क्षमा कर, म्हणजे प्रभू त्याला शिकवेल का सेवा कशी करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? जर त्याला समजत नाही आणि जर देव तुला समजवतोय, तर तुझं काम आहे चर्च का तू कठीण होऊ नये, तू मोठ्या मनाने त्याला फॉरगिव्ह कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा पास्टर जो इनकरेक्ट आहे, जो रॉंग घेऱ्यामध्ये आहे, तू क्षमा केल्यामुळे त्याला कोण क्षमा करल? परमेश्वर क्षमा करल. करणार का नाही करणार? येस करणार. करणार. कारण ज्याला तुम्ही क्षमा कराल त्याला कोण क्षमा करल? परमेश्वर क्षमा आणि ज्याला तुम्ही क्षमा करणार नाही त्याला देव पण. क्षमा करणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल नाही आमचे पास्टर काय बरोबर नाहीत, तू तुझं काम केलं का क्षमा करायचं? येस. जर तू त्याला क्षमा केलं नाही आणि तू तक्रार करतो पाळकाची, तर मग कुठंतरी तू पण जबाबदार आहे. Yes. तू क्षमा कर त्याला, म्हणजे तो बंधनातून मोकळा होईल. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो बंधनात हे सांगायची गरज नाही, हे तुला माहिती आहे, जगाला पण माहिती का तो बंधनात आहे, पण जर तू क्षमा करशील तर तू त्याला मोकळं करशील. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? प्लीज, ॲज अ पास्टर, ॲज अ लीडर, ज्याच्या अधीनतेत तुम्ही प्रभूने तुम्हाला ठेवलंय, त्याला तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागेल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभूने मला शिकवलं ॲज अ मंडळीसाठी, इवन माझ्याही पास्टरांसाठी. कदाचित मला काही गोष्टी त्या टायमाला नाही कळल्या, पण जसं मी सेवेत ग्रो होऊ लागलो, मग देव बसल्या बसल्या ठिकाणी सांगायचा का बघ, त्यामुळं पास्टर तसे करायचे, त्यामुळं पास्टर तसे करायचे. आणि त्याच प्रभू मला म्हणायचा का आता हंबल हो, आणि त्या टायमाला जी रॉंग धारणा धरली होती ती आता सोड आणि त्यांना फॉरगिव्ह करून टाक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना तर फॉरगिव्ह नव्हतं करत, परमेश्वर मलाच म्हणायचं का तू रॉंग होतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या तुझ्या भावना दुखवल्या होत्या ना त्या टायमाला, त्याच्यात चूक त्यांची नव्हती. माझी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जेव्हा वाढणार, मग मला कळणार अरे असं नाही, हे तसं होतं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तोपर्यंत मी कसा झालो होतो? कठीण पण तो झालं. कठीणपणा मला सोडावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, अनेक गोष्टी आहेत तुम्हाला त्या सोडाव्या लागतील. जिथे तुमच्या भावना काय झाल्यात दुखवल्या गेल्यात. तुम्हाला त्या रिलीज करावं लागतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फॉरगिव्ह करणार नाही, मी पुन्हा सांगतो, तुम्ही पास्टरनाही सोडत नाहीये आणि तुम्ही पण मोकळे होत होत नाही. नाही. चर्च, तुम्हाला ब्लेस व्हायचंय आणि तुमच्या पास्टरना पण तुम्हाला कसं करायचंय? आशीर्वाद करायचे. करायचे. तुम्ही पण ब्लेस व्हा आणि त्यांना पण ब्लेस करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो का त्याला समजत नाहीये, पण तुम्हाला तर समजतंय ना चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू वधस्तंभावर असताना लोकांनी येऊन क्षमा मागावी याची वाट पाहिली का त्यांनी स्वतःहून त्यांना क्षमा केलं? स्वतःहून क्षमा स्वतःहून क्षमा केलं. केलं. तुम्हाला पण काय करावं लागेल? स्वतःहून क्षमा करावं लागेल. जर त्यांनी क्षमाच मागितली तर मग मी कसं करू? येस. जर मी नसेल मागितलं तर ॲज अ चर्च, ॲज अ पास्टर, मी तुम्हाला आज फॉरगिव्हनेससाठी मागतो. जर तुम्ही वेट करताय का तुमच्या पास्टरांनी तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे, जर नाही केलं तुम्हाला वाटतं का आम्ही स्वतः तुम्हाला म्हणलं पाहिजे, तर या मेसेजद्वारे देव मला म्हणतो का मंडळीला बोल, का जर मी तुमच्या भावना कुठं दुखवल्यात, तुमचे सेंटिमेंटल्स हर्ट्स केलेत किंवा माझ्या लीडर्सनी, तर ॲज अ चर्च मी तुम्हाला क्षमा मागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मोठ्या हार्टनी आम्हाला क्षमा करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, हे तुमचं काम आहे, तुम्ही काय केलं पाहिजे? क्षमा केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वेट करतायत, तर ॲज अ मंडळी म्हणून या चर्च लाईव्ह मी तुम्हाला म्हणतोय, ॲज अ पास्टर मला काय करा? क्षमा क्षमा करा. करा. माझ्या कुटुंबाला काय करा? क्षमा करा. माझ्या चर्चच्या लीडर्सला काय करा? क्षमा करा. यांच्याद्वारे, माझ्याद्वारे, माझ्या परिवाराद्वारे जर तुमच्या भावना दुखवल्यात, तर मी पुन्हा तुम्हाला क्षमा मागतो चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही फ्री व्हा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फ्री व्हा, तुम्ही वाढा आणि तुम्ही प्रभूचा गौरव करा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बंधनात बांधले जाल, तुम्ही सांगतो तो पण कोणत्या वाटेवर, नरकाच्या नरकाच्या वाटेवर. तू पण वाटेवर. त्याच नरकाच्या वाटेवर. वाटेवर. कमॉन कळतंय. जर तुला सत्य समजलं तर तू स्टँड घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला सत्य काय झालं, समजलं. तू स्टँड घेतला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कठीण होऊन तोही नाश आणि तू पण नाश. नाश. कमॉन. किती लोकांना कळतंय चर्च, क्षमा करणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर एक काम करतो ना, चर्चच बदलून टाकतो. काय बदलतो, चर्च चर्च बदलून बदलतो. टाकतो. चर्च जरी तू बदललं पण जर तू क्षमा केली नाही तर एक चांगल्या फेलोशिप मध्ये जाऊन पण तू ब्लेस होणार नाहीस. येस. किती लोकांना कळलं. तू काय बदललं, चर्च चर्च बदललं. बदललं. पण काय धरलाय, राग राग धरला. धरलाय. मग राग धरल्यामुळे तुझ्यावर ऑपरेटिंग कोणाचं, सैतानाचंच सैतानाचं. असणार. तू जगात किती भारी चर्चला जा, चर्च भारी आहे पण तू राग सोडत नाहीये, तू तुझ्या पाठना क्षमा करत नाहीये, म्हणून चांगल्या फेलोशिप मध्ये जाऊन पण तू ब्लेस होणार नाहीस. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सोडणं हा उपाय नाही, राग सोडणं हा उपाय. Yes, येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. मग तिथं किती एनॉइंटिंग, किती अभिषेक खूप जबरदस्त आहे, पण तुझा राग तुला ब्लेस होऊ देणार नाही. येस. तुझा राग तुला वाढू देणार नाही. कारण तू त्याला मोकळं नाही केलं. तू त्याच्याप्रती जो कठीणता धरली, तू भले जागा बदलली पण कठीणता तीच आहे. येस. आपल्यातून मोकळा हो येस. आणि चांगल्या फेलोशिप मध्ये जाऊन तू ब्लेस हो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जे आज मी प्रीच करतो, भविष्यात पण माझ्याद्वारे तुमच्या काय दुखावल्या जातील भावना भावना. दुखावल्या जातील. आणि तुम्हाला वाटेल का मी काय सोडावं चर्च सोडावं. का. बरोबर आहे, परीक्षेत पडण्यात माझ्या पण नाही. येस. घडी घडी पास्टर तुमच्या भावना दुखवतील आणि मी क्षमाच करायचं का, बेटर मी चर्च बदलतो. बदल, पण क्षमा करूनच बदल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं बदल, क्षमा करून बदल. हा, कारण स्वतःला परीक्षेत पण टाकू नका, विनाकारण राहून पण नका. पण जर मला वाटतंय तर मला फॉरगिव्ह करूनच जावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर एका अभिषेक पास्टरांकडे जाऊन, एका अनॉइंटेड चर्च मध्ये जाऊन, चर्च तू उन्हाच, तू उन्हाच उन्हाच. आहे. चुकीचं कोण बरोबर कोण हे देव बघत नाही. भावना दुखवल्या, तुझ्यात राग उत्पन्न झाला, तुला क्षमा करावं लागल. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. माझ्या ऑफिसचा किस्सा मी अनेक वेळेस प्रीचिंग मध्ये सांगितला की न्यू ग्रो होणं, प्रभूमध्ये आवेशी असणं, कामावून ऑफिसमध्ये वाद उत्पन्न होणं आणि आपला आवाज ऑलरेडी हाय असल्यामुळं तो अजून हाय होणं आणि संध्याकाळी प्रेयरला बसल्यानंतर ते फिलिंग येणं का राग चूक कोणाची असो पण तू तुझा ट्रॅक काय केला, चुकवला. सोडला. उद्या ऑफिसला जाण, तू काय माग, क्षमा क्षमा माग. माग. जस्ट सकाळपर्यंत प्रभूचं आणि माझं भांडण चालायचं का देवा त्याला वाटलं मग तोच बरोबर आहे. मी काय मागितली तर क्षमा मागितली तर. तू बघ बघ कशी क्षमा मागितली. अरे पण प्रभू तुम्हाला नाही माहित, राग आला, ट्रॅक भटकला, जाण त्याला काय म्हण. क्षमा. क्षमा. तेवढा संघर्ष करायचो सकाळपर्यंत, बोलू का नाही, बोलू का नाही, बोलू का नाही. प्रभू बघतो तू स्वतःला किती हंबल करतो, येस. तुला कोण महत्वाचा आहे. आणि मग त्या ऑफिस मेटला कसं कसं विषय काढून जाऊ दे, काल काय झालं ना, माझा आवाज वाढला, मला काय कर, क्षमा कर. तू लगेच जाणार सगळ्या, बघा बघा मला क्षमा माग. म्हणलं बघ प्रभू, परंतु ते नको सांगू, तुला जे सांगतो ना तू ते कर. येस. कारण देवाने पुढं माझ्यासाठी सेवा पाहिली होती. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेस मी काम करत होतो, मला वाटायचं सगळ्या ऑफिसला जाऊन सांगायचं, क्षमा मागितली सगळ्या ऑफिसला, जाऊन बघा काल कसा भांडला होता ना, म्हणजे मीच बरोबर आहे. म्हणजे प्रभू बघा आता, म्हणजे मीच रॉंग झालो आता. पण देव म्हणायचं मला नाही माहीत. आणि एकदा नाही चर्च, असं कैक वेळेस मी केलं ऑफिसमध्ये. येस. का, कारण परमेश्वर तुमच्यात पुढच्या गोष्टी पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पाहत होता का जर तुला उद्या वेदीवर उभं राहायचंय तर तुझं लाईफ मला डेडिकेट पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला फॉरगिव्ह करावं लागेल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित परमेश्वर तुमच्यामध्ये पण एक मोठी सेवा बघतोय. आमेन बोला. आमेन. काय करावं लागेल, क्षमा करावं लागेल. नाही तर तुम्ही वेदीवरून क्षमेबद्दल बोलाल तर कोण क्षमा कराल का. नाही नाही करणार. करणार. त्यामुळे तू काय प्रीच करतो क्षमेबद्दल, तू क्षमा नाही केलंस आणि तू काय सांगतो क्षमेबद्दल. येस. येस. चर्च देव तुम्हाला पहिले त्याच्यातून घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर ते करून घेणार. Yes. मग जस तुम्ही वेदीवरून बोलाल ना, तुमच्या वर्ड्स मध्ये लॉर्डचं अनॉइंटिंग असणार. येस. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही वाचलंय म्हणून बोलत नाही, तुम्ही देवाला अनुभवलंय म्हणून तुम्ही येस बोलताय चर्च. Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्लीज आजचं जे वचन आहे हे परमेश्वर तुम्हाला देतो. येस येस तुम्हाला काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. फॉरगिव्ह करावं लागेल. येस मी परत सांगतो, राईट कोण रॉंग कोण ते बघत नाही. माझ्या भावना काय झाल्या? दुखवल्या दुखवल्या गेल्या. मला क्षमा करावं लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन चर्च मध्ये कुणी नाचत असेल, वर्शिप करत, काय हिचा डान्स आहे, क्षमा कर तिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पहा, लक्ष लागत नाही वर्शिप मध्ये. एकेकाच्या स्टेप बघून देह बोलतो. काय बोलतो? देह बोलतो. अरे याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आपण या आराधनेत हे बघ हे बघ हे बघ, माइंड जाम. मी डायरेक्ट पास्टर झालो. मी पण हे पाहिलं चर्चमध्ये. चर्चमध्ये असताना लक्ष नव्हतं लागत. हा असा नाचतोय, कोण इशारा करतोय, कोण तसं करतोय. असं प्रभू काय चाललंय वर्शिप मध्ये. कोण कळतंय ते गाणं होतं, आजा उसे तू चकले. तो हात करतो इकडून, ती हात करते इकडून. म्हणणार काय चाललंय प्रभू. माइंड आउट माइंड आउट. म्हणून लांब बसायचं कुठेतरी चर्चमध्ये जाऊन. का मला डिस्टर्ब होऊन जायचं चर्च. माझं माइंड रागाने भरून जायचं चर्चमध्ये. असं वाटतं प्रभू काय चाललंय. प्रभू म्हणतात जाऊ दे, पिक्चरवर तर नाही नाचत ना बाहेर, जगात तर नाही नाचत ना बाहेर, जाऊ दे माझ्या मंदिरात नाचतो, कधीतरी सुधरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव शिकवायचं फॉरगिव्ह करायचं. येस प्रेज द लॉर्ड. मला राग यायचा त्या डान्स करणाऱ्यांचा. का? कारण त्यांचा डान्स प्रभूला धरून नव्हता, समोरच्याला मेसेज असायचे. येस आणि मग आपण बघायचो अरे, कारण आपल्या डोळ्यात आपल्याला दिसतं एक ठिकाणी प्रभूचे शब्द बोलायचे, माइंड वेगळं बोलतंय आतमध्ये. पण प्रभू म्हणायचं काही हे बाहेर नाही नाचत, आज नाही तर उद्या नाक्कल येईल. आनंद कर काय प्रभू मध्ये. येस तू तुझी लेवल वाढव, त्यांना फॉरगिव्ह कर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च देव तुमच्याशी अपेक्षा धरतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा पाडतात तो नाही, प्रभू तुम्हाला विचारतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांनी पण तुमच्या भावना दुखवल्या, ॲज अ पास्टर म्हणून, ॲज अ लीडर्स म्हणून, ॲज अ चर्चचे एल्डर्स म्हणून, प्लीज त्यांना फॉरगिव्ह करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय. काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. तो कोणत्या वाटेवर? नरकाच्या वाटेवर. तू त्या वाटेवर जाऊ नको. येस किती लोकांशी देव बोलतोय. करणार का चर्च? येस करणार का? येस दुखवल्या का तुमच्या भावना? कमॉन, दुखवल्या म्हणा. येस नाही कसं काय म्हणतात, देवाला नाही म्हणाल का? नाही. का? कारण देव जर वचन देतो ना तर विचारपूर्वकच देतो. येस आणि ही ह्या चर्चची स्टोरी नाही, अगदी येशू पासून आहे. अगदी येशू येशू पासून आहे. पासून आहे. पेत्राला घेतलं, अरे लयच आक्रमक आहे, फारच भांडकुदळ आहे. येशूने 2 तलवार घ्यायला लावल्या, एकाने उपसली नाही, पण कोणी उपसली? पेत्रानं पेत्राने. उपसली. येशूने 2 तलवार घ्यायला लावल्या. किती? 2 ते म्हणले किती तलवारी आहेत? 2 मग दुसरी तलवार कुठे आहे? दुसऱ्याने उपसली. कुणी उपसली? पेत्रानं. सगळे बोला, कुणी? पेत्राने. म्हणजे चर्च येशू असा लीडर कॅरी करतोय जो फार आक्रमक आहे. योहानाला आवडलं असेल का? नाही. योहान म्हणत असेल का मीच ओळख करून दिली, उगाच ओळख करून दिली याची. कमॉन, कळतंय. मत्तय जकातदार म्हणजे ज्या रोमी लोक आमच्यावर शासन करतात त्यांची चाकरी करतात आणि येशू घेऊन याला आमच्या बरोबर फिरतोय. कमॉन, कळतंय. हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, आता काही लोक डोकं लावत असतील, पास्टर काय झाले नेमकं चर्चमध्ये. अरे मी येशूच्या चर्च पासून सांगतोय तुला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या चर्च पासून? येशूच्या. येशूच्या चर्च पासून सांगतोय. त्यांना पण पेत्र आवडत नव्हता, मत्तेपासून डिस्टन्स ठेवायचे. खबरी तर नाही ना रोमी लोकांचा. कोणाचा? खबरी बाबा ह्याच्यापासून कसा राहा, लांब लांब. लोकांना आवडत नव्हतं चर्च. तिमोथी विश्वास न ठेवणारा, म्हणायचं का मारायला चाललो का. आणि कोणाच्या ग्रुपमध्ये? येशूच्या. येशूच्या ग्रुपमध्ये. चर्च सगळे लोक आपसात बोलत नव्हते. ब्लेम कोणाला करत असतील? येशूला ब्लेम करत. येशू शंभरोनीशी बोलतोय. कोणाशी? शंभरोनीशी शिष्य आपसात बोलतात. पण असं लिहिलंय, येशूला नंतर गेल्यानंतर त्यांनी ते बोलले नाही जे त्यांच्या मनात होतं. येस. शंभरोनीशी कोण बोलत होता? येशू येशू बोलत बोलत होता. आपसात बडबड केली. काय केली? बडबड केली. काय चाललंय, कोणाबरोबर बोलतोय. आपण त्या गावात पाय ठेवत नाही आणि येशू या गावात येतोय, येत तर नाही पण स्त्री बरोबर गप्पा पण मारतोय, अशा बरोबर मारतो की त्याचं कॅरेक्टर पूर्ण लॉस. येस. मनात ठेवलं. कुठे ठेवलं? मनामध्ये ठेवलं. ठेवलं. मग देवाने पाहिलं यांच्या मनात फारच राग आहे. मग एक दिवस जास्त त्यांनी भाकर मोडाच्या टायमाला सगळ्यांना घेऊन बसला. येस. म्हणला तुम्हाला शुद्ध व्हायची गरज आहे. पूर्ण नाही पण जो तुमचा कठीणपणा आलाय तुम्हाला माझ्या प्रती, हा कठीणपणा तुम्हाला सोडावा लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या डिसिजन्स मुळे त्यांच्या पण भावना दुखवल्या. चर्च येस.
शिष्यांच्या. कोणाच्या? शिष्यांच्या भावना. शिष्यांना पण आवडत नव्हतं येशू नेमकं काय करतो, कशाला करतो. त्यांना पण फिलिंग्स होत्या. म्हणून देवाने त्याचा राग धरला नाही. देवाने सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांना काय केलं, त्यांचे पाय धुतले. धुतले. मग कळतंय बाबा प्लीज मला काय करा, क्षमा करा. फॉरगिव्ह करा मला. तुमच्या भावना माझ्यामुळे काय झाल्यात, दुखवल्या गेल्या. कमॉन. किती लोकांना कळतंय चर्च? तुम्हाला आत्म्यात हुशार राहावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या वचनापासून पळू नका. देव हे वचन तुमच्याशी बोलतोय मंडळी म्हणून. आणि जर तुमच्या फिलिंग्स जर येशूनी शिष्यांबरोबर केलं का, शिष्यांच्या पण भावना कोणी दुखवल्या? येशूने. येशू. सगळे बोला कोणी? येशूने. येशूनी. हॅपी नव्हते. पेत्रालाच का घेतलं, थोमालाच का घेतलं, मगदा मरिया एवढी व्यभिचारी बाई, आणि तिच्याकडून देव त्याची आराधना घेऊन राहिला. तुला बाकी कोण नाही भेटलं का आराधना घ्यायला? भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. एवढं मूल्यवान तेल जपलं असतं तर मिनिस्टरच्या पैशासाठी काम आलं असतं. यहूदाच्या भावना काय झाल्या? दुखवल्या गेल्या. चर्च तुम्हाला भावना सोडाव्या लागतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. बिब्लिकल आहे का? येस. आहे का? येस Yes. आहे. येशूनी पण काय दुखवल्या? भावना. भावना दुख. येशू म्हणला का माझं शरीर खा. काय खा? शरीर खा. लोक म्हणले आम्ही काय नरभक्षक आहे का? अर्धे शिष्य सोडून गेले. काय दुखवल्या त्यांच्या? भावना दुखवल्या. तुमच्या भावना दुखवतात पास्टरांद्वारे, लीडर्सद्वारे, टीचर्सद्वारे. तुम्हाला त्यांना फॉरगिव्ह करावं लागेल चर्च. Yes. जर त्यांना समजत नाही, त्यांना कळत नाही, जर तुला समजतं तर तू मोठा हो ना या बाबतीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुला वाटत नाही का मी मोठा सेवक व्हावा? येस. किती लोकांना वाटत नाही? कुणीच हात वर करत नाही. सगळ्यांना वाटतं का मी मोठी सेवा करावी? येस. कमान. वाटतं का नाही वाटत? येस Yes. वाटतं. मग तुला मोठं व्हायचं ना, कर त्याला सामान बन मोठा. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठी सेवा करण्यासाठी मोठं मन दाखवावं लागतं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जर मोठं फक्त मनात इच्छा आहे मोठी सेवा, मोठी सेवा, फॉरगिव्ह तर कर पहिले. येस. काय कर? क्षमा क्षमा कर. कर. म्हणजे तुला प्रभू मोकळं करल. येस. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तो पण कोणत्या वाटेने? नरकाच्या नरकाच्या वाटेने. वाटेने. तू पण कोणत्या वाटेने? त्याच त्याच वाटेने. वाटेने. तुझा कठीणपणा बोलणार. येस. तुम्ही जर कठीणपणा सोडला, नाही. नाही. पास्टरांना जर तुम्ही फॉरगिव्ह केलं नाही ना, कठीणपणा बोलतो. हृदयातलं कुठं येतं? मुखामध्ये मुखामध्ये येतं. जोरात. मुखामध्ये येतं. कुठं येतं? फेस वरती Face वर. येतं. हृदयाच्या भावना चेहऱ्यावर दिसतात. येस. जोरात बोला. हृदयाच्या भावना चेहऱ्यावर चेहऱ्यावर तुझा दिसतात. राग काय कर? टाकून दे. सगळे बोला. पास्टरांच्या प्रती राग, टाकून टाकून दे. दे. लीडर्सच्या प्रती राग, टाकून दे. म्युझिक वाल्याच्या प्रती राग, टाकून दे. टाकून दे. जर तू हा राग टाकणार नाही ना, हा हळूहळू इकडे येणार. येस. कुठे येणार? फेस वरती फेसवर येणार. आणि तो पकडणार चर्च. येस. पास्टरांनी पकडला फरक पडत नाही. लोकांना पकडू देऊ नको. ते तुझ्याबद्दल काय विचार करते? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुझा पास्टर तर कोणत्या वाटेवर आहे? नरकाच्या कशा? वाटेवर. तू कठीणपणा चेहऱ्यावर आणला का तुला पाहणारे पण तुझ्याबद्दल काय विचार करतील? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा विचार करू नको. तुला जे बघतात त्यांचा विचार तू कर. येस. येस. किती लोकांना कळतंय? तुम्हाला कोण बघतात? लोक लोक पाहतात. बघतात. मग तुम्ही म्हणले का हे पास्टर माझ्याशी बरोबर वागले नाही, तू त्याला काय कर? क्षमा कर. हा जो ऐकणार आहे ना, हा त्याला जज नाही करणार, हा तुला जज करणार. Yes. येस. हा म्हणणार तो चाललाय, तो मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे, पण तुला तर समजतं ना. तू ख्रिस्त दाखव तुझा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदयातल्या भावना कुठे येतील? चेहऱ्यावर येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज तुमचा चेहरा हा नाहीये. आज तुमचा चेहरा तुमचं मीडिया आहे. आणि मीडियात तुमच्या काय येतात? भावना भावना येतात. येतात. आणि लोक पास्टरना जज करत नाही, लोक तुम्हाला जज करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कळतंय चर्च? आज लोकांच्या भावना कुठे येतात? चेहऱ्यावर येतात. आणि चेहरा काय आज? आरसा. फेसबुक. चेहरा काय आज? फेसबुक. फेसबुक, इंस्टाग्राम हा तुमचा फेस आहे. हृदयातल्या भावना कुठे आल्या? त्याच्यावर उमटल्या. Yes. आणि लोक तू कडूपणा बघतात. अरे तू कडू का झाला? सोड ना कडूपणा, सोड ना कडूपणा. पण तुम्हाला आवडतोय तो कडूपणा. चर्च लोक तुम्हाला जज करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या फेसला जपा. येस. किती लोकांना समजलं? आज लोकांचा फेस काय नाही. थांबा, तुम्ही पकडत नाही. हृदयातल्या भावना कुठे येतात? चेहऱ्यावर येतात. हा चेहरा बोलत नाही मी आज. तुमचा चेहरा फेसबुक आहे. काय? फेसबुक आहे. इंस्टाग्राम तुमचा चेहरा आहे. आणि प्रत्येकाच्या भावना कशावर आहेत? त्याच्यावर त्याच्यावर आहे. आणि आहे. त्याद्वारे लोक तुम्हाला जज करतात. येस. थोडं डीप जाऊ का? थोडा वेगळा विषय मांडतो याच्यामध्ये. लग्नासाठी
पहिले लोक स्थळ स्थळ दिल्यानंतर विचारायचे कशी रे पोरगी, कसं रे पोरग. आता विचारत नाही, काढ रे फेसबुक, काढ रे इंस्टाग्राम. का? कारण त्या फेसबुकद्वारे, फेसबुक म्हणजे काय, चेहरा आहे. हृदयातल्या भावना, त्याच्यावर आहे. मग त्याच्यात कपडे कसे घालतात, राहतात कसे, विचार कसे, सगळे लोक टाकतात, अगदी Yes. जेवणापासून. आणि समोरची फेसबुकच बघतात, म्हणतात नको रे बाबा जास्त फॉरवर्ड आहे. प्रेज द लॉर्ड. हृदयातल्या भावना कुठं आल्या, चेहऱ्यावर आल्या. चेहरा म्हणजे काय, फेसबुक. तुमचं फेसबुक जपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च, कळतंय. मुलीचे कपडे थोडेसे बोल्ड आहेत, कसे आहेत, लोक म्हणतील फॅशन आहे बरं का, पण आपल्या घराला मॅच नाही करणार. येस. मुलीला फार फ्रेंड सर्कल आहेत, ॲडव्हान्स विचारायची बरं का, पण आपल्या घराला मॅच नाही करणार. Yes. आणि लोक तुम्हाला डायरेक्ट म्हणतील अशी मुलगी असा मुलगा आम्हाला. नकोय. आणि तुम्हाला प्रश्न पडला आमच्याबद्दल कुणी सांगितलं, अरे तुझा फेसबुक सगळं सांगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा फेसबुक सगळं सांगतो. सांगतो. तू काय खातो, तुझी मानसिकता काय, तुझी विचार काय, हे सगळे तुझ्या फेसबुकवर असतात. म्हणून लोक बघून लगेच जजमेंट लावतात, याचे विचार कसे, याचे वागणे किती आणि याची उंची किती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदयाला जपा, म्हणजे ते फेसवर येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर बोलतोय का, येस. कमान कळतंय. तुम्हाला वाटेल अरे समोरचे बघून गेले आणि का नाही म्हणले, फेसबुकने सगळं सांगितलं. बाहेर इन्क्वायरी नाही करत, कुठं, फेसबुक. आता सोपं इन्क्वायरी नाही करायचं, फेसबुक काढायचं, इंस्टाग्राम काढायचं, सगळं एकदम अप टू डेट, लहानपणापासून मोठेपणापर्यंत सगळं त्याच्यात. येस. लोक तिथून जजमेंट लावतात. काय लावतात, जजमेंट लावतात. का बाबा ठीक आहे बोल्ड आहे, बिंदास आहे, पण आपल्या घराला काय होणार नाही. मॅच होणार नाही. लोक नाही म्हणतात. आणि तुम्हाला प्रश्न पडला का कस काय नाही म्हणले, अरे कस काय म्हणणार, तुझं हृदयातलं कुठे येते सगळं, तुझं फेसबुक इंस्टाग्राम Yes. जप. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेही बोललेलं आवडणार नाही, त्याच्यासाठी क्षमा कर बाबा. याच्या पण अनेक लोकांच्या भावना काय झाल्या, दुखावल्या गेल्या. अरे मला दिसतंय तुझं उद्या लग्न होणार आहे, या गोष्टी तुझ्यासाठी त्रास बनणार आहेत, येस. या गोष्टी तुझ्यासाठी त्रास बनणार तुझ्या आहे. भल्यासाठी सांगतोय मी, माझ्यासाठी सांगत नाही माझं लग्न झालंय, तुझ्यासाठी सांगतोय मी, तुझं लग्न व्हायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, तुम्ही तरुण आहात, पण तुमचं तरुण पण मला माहिती पुढं काय असणार आहे. पण कदाचित ह्या बोलण्याद्वारे भावना काय झाल्या, दुखावल्या गेल्या. प्लीज काय करा, क्षमा करा. क्षमा करा चर्च. जर पास्टरांना नाही समजत तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फॉरगिव्ह करणं खूप गरजेचं आहे चर्च. येस. आता सगळं कुठं येईल, चेहऱ्यावर येईल. सगळं तुझ्या फेसबुकवर. आणि लोक तुला जज करतील, पास्टर नाही, कोण, लोक. जज करतील. लोक म्हणतील तो तर त्याच्यात तर नाकर्तेपणा भरलाय, तो तर मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे. पण तू पण कोणत्या वाटेने चाललाय, त्याच वाटेने तू चाललाय. मोठ्या मनाचा हो आणि त्याला काय कर, क्षमा कर. म्हणजे तुला पाहणारे तुझ्याकडे बघून इम्प्रेस होतील Yes. आणि ते देवाची स्तुती करतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. करणार का फॉरगिव्ह, येस. आत्म्यातून करा. येस. जिथे भावना दुखवल्या, मी तर म्हणतो हे दर तुमच्या जी बी फेलोशिप असती ना, फेलोशिपमध्ये बसण्या अगोदर देवानी पहिले कान टोचलेच पाहिजे, म्हणला पाहिजे, तोंड काय कर, गप्प कर. बंद, पहिले करेक्ट हो. Yes. पहिले करेक्ट हो. आपलं मन स्वच्छ कर, आपले विचार स्वच्छ कर, जे काल तू बोलून गेला, जे वागला, जे मनात धरलं ते करेक्ट कर. ही पहिली आराधनाची प्रभूला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं हार्ट करेक्ट होईल, तुम्ही रिपेंट कराल, प्रभू म्हणतो हीच तर आराधनाची मला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, जर तुम्ही क्षमा करणार नाही, कठीणपणाद्वारे सैतान तुम्हाला ओव्हरटेक करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही ब्लेस व्हाल का, नाही होणार. तुमच्या प्रार्थनेला उत्तर नाही, कारण ते म्हणतो मला तुझ्याकडून अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. त्याला काय कर, क्षमा कर. त्याला क्षमा कर. पाऊलाला लोक क्षमा करायला तयार नव्हते, ते म्हणले यांनी मारलं, हा चांगला वागला नाही, पण ते म्हणतात का अरे जर देवाने त्याला जर क्षमा केली तर मग तुम्ही का नाही करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पाऊलाला कुणी क्षमा केलं, देवानं. जर देवाने त्याला फॉरगिव्ह केलं तर तुला करायला लागेल ना चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोक पाऊलाप्रती पहिले भय धरायचे, कठीणता धरायचे, पण नंतर त्यांनी पाऊलाला ऍक्सेप्ट केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फॉरगिव्ह करावाच लागेल. येस. तुम्हाला जर वाढायचंय, जर तुमची प्रार्थना ब्लेस व्हावी, तुमची इच्छा आहे, तर फॉरगिव्हनेस हाच एक उपाय तुमच्याकडे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं जे ऑनलाईन माध्यमाने ऐकतात
हे प्रत्येक पास्टरचं काम आहे का त्याच्याद्वारे जर मंडळीच्या भावना दुखवतायत तर ॲज अ चर्च पास्टरनी मंडळीला क्षमा मागितली पाहिजे येस येस आणि भविष्यात पण हे होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया ॲज अ चर्च आमच्याद्वारे तुमच्या भावना भविष्यात पण निर्णयांद्वारे गोष्टींद्वारे कशा ना कशाद्वारे भावना काय होतील दुखावल्या जातील. तुम्हाला सोडावं लागेल त्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतो. जर कठीणपणा येईल काय येईल कठीणपणा येईल मग तुम्ही चर्च मध्ये येऊन ब्लेस होणार नाही. काय होणार नाही. ब्लेस होणार नाही. तुमचं मन कसं आहे पास्टरांच्या प्रती. कठीण झालं सगळे बोला कसं आहे. कठीण कठीण आहे. झालं तुमच्या भावना दुखावल्या तुम्हाला राग आला मग चर्च त्याच्या वर्डला तुम्ही सहमत व्हाल का. नाही होणार. त्याच्या आराधनेला तुम्ही सहमत व्हाल का. नाही होणार. त्याच्या सेवेला तुम्ही सहमत व्हाल का. नाही तुम्ही होणार. चर्च मध्ये बसाल पण भावना तुमच्या दुखावल्यामुळं कठीणपणा आल्यामुळं मग ना त्याचं वचन तुम्हाला टच करतं ना त्याची प्रे तुम्हाला ब्लेस करती ना त्याचं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला टच करतं तुम्ही येऊन पण ब्लेस होत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. जसा तुम्ही भविष्य वक्त्याचा काय कराल अंगीकार करा कराल तसंच आशीर्वाद तुम्हाला येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना रीड करू ते खूप सुंदर स्क्रिप्चर आहे. मत्तय काढा 10:40-41. पण त्याच्यामुळं तुमच्या काय दुखवल्या भावना दुखव नाही. कारण जसा तो आहे तसा तुम्ही अंगीकार करता का. नाही करत. मग तुम्ही चर्च मधून ब्लेस होणार का. नाही होणार. लोकांच्या लाईफ मध्ये साक्ष घडतायत पण तुमच्या लाईफ मध्ये नाही घडत. लोकांच्या लाईफ मध्ये आध्यात्मिक रिवायवल येतं. येतं पण तुमच्या लाईफ मध्ये नाही मग मी ज्या चर्चमध्ये त्याच चर्चमध्ये कुणी आत्म्यात वाढतंय कुणी प्रार्थनेत वाढतंय कोणाची कुस मोकळी होतीये कोणाचं घर बनतंय मी का ब्लेस होत नाही कारण जसा तो आहे तसा तू अंगीकार करत नाही. त्यांनी ज्या भावना दुखवल्या त्याद्वारे त्या भावना मला आता जुळू देत नाहीत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं. समजताय चर्च ओळखीचा वर्षीपर आहे कसा ओळखीचा आणि लाईफ जर त्याचं काहीतरी डिस्टर्ब करणार आहे मला मग त्याच्या गाण्यात मला पवित्र आत्मा जाणवणार नाही. हा अनोळखी कसा आहे अनोळखी आहे. पण 10 कुठाने केले पण मला माहित नाही पण मला आराधनेत अभिषेक जाणवणार येस नाही. कळलं. परत सांगतो हा कसा आहे माझ्या ओळखीचा आहे. आणि ह्याने काहीतरी कुठाने केले त्याच्यावर माझ्या भावना काय झाल्यात दुखावल्या गेल्या. मग ह्याच्या आराधनेत मला टच होणार नाही. हा अनोळखी पण ह्यांनी 20 कुठाने केले किती 20 कोटाने केले पण इथं मला काय जाणवतोय अभिषेक जाणवतोय. इथं तुझ्या फिलिंग्स आडवे येत नाहीत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं त्याचं लाईफ तुझ्या आडवं येतं आणि देह तुला सहमत होऊ देत नाही. इथं देहाला बोलायला जागाच नाही याच्या जीवनाबद्दल म्हणून तू म्हणतो येऊ द्या फक्त. आहा काय नॉटिंग होता आणि त्याच्या गावचे म्हणतात आम्हाला विचारा कसा आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय. थोडं खोल जातो जाऊ का. येस लोकल चर्च आहे कसं आहे लोकल चर्च. आणि पास्टरांचे जे विचार आहेत तुमचे आणि त्यांचे नेहमी संघर्ष होतो विचाराचा कसला विचारांचा संघर्ष होतो. म्हणून जर भावना दुखवल्या तर ऍक्सेप्ट करताल का नाही करणार. पण हेच जर टीव्हीवरचा पास्टर आहे कोणता पास्टर आहे टीव्ही वरचे पास्टर कधी भावना दुखवण्याचा संबंधच येत नाही. येस कधी घरी ये जा बस प्रार्थनेला ये जा तसं काही संबंध नाही. Yes. फक्त वचन यायचं मग तिथून तुम्ही येऊ द्या म्हणता कसं येऊ द्या. कारण तिथून कधी भावना दुखवल्याच नाही कारण विचारांचं घेवण देवणच झालं नाही कधी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मीडियाद्वारे लोक म्हणतात येऊ द्या पास्टर म्हणजे हे त्यांचं सांगत नाही आपल्या चर्चचं असंच. येस मीडियाद्वारे आपल्याला खूप चांगलं वचन जात आहे येस का कारण त्यांचा माझा संघर्ष होत नाही. येस काही काही लोक म्हणतात पास्टर हमको आपके चर्च में आने का म्हटलं मत तेरे पास्टर के पास रे मेरे वाले को पूछ. देवाच्या वेदीवर उभा राहून बोलतोय. एक भाऊ मुंबईत म्हणला मला आपके चर्च चर्च सब छोड़ के आता मतलब ये अच्छे हमारे वाले को पूछ मैं कैसा है. कमान कळतंय चर्च कारण तुमने मेरे विचार देखे. संघर्ष झाला नाही ना देवण घेवण झाली नाही विचाराची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचारांची देवण घेवण होती मग संघर्ष उत्पन्न होतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचाराची देवण घेवणच झाली नाही तर संघर्ष कसा होणार. येस कमान किती लोकांना कळतंय. हे जे लग्नासाठी त्यांना पण सांग फार चांगले लोक अहो विचाराची देवण घेवणच झाली नाही तर कसं काय चांगले लोक. येस विचाराची देवण घेवण होईल मग संघर्ष उत्पन्न होतो चर्च. येस मग एखाद्याला पटतं नाही पटत मग तिथं कळतं माणूस किती समजदार आहे.
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया इथं मंडळीशी माझी विचारांची काय होती, देवाणघेवाण होती. म्हणून तुमच्या भावना दुखवतात. Yes. मीडियावरच्या पास्टरची थोडी भावना कनेक्ट आहेत आपल्या. नाही फक्त काय ऐकलं, वचन ऐकलं सोडून दिलं. तिथं भावना कनेक्ट नाही नाहीत, म्हणून तिथं आम्ही ऍक्सेप्ट करतो. पण इथं फिलिंग्स याच्याद्वारे काय झाल्यात माझ्या, दुखवल्या गेल्या. म्हणून इथं त्या फिलिंग्स माझ्यासाठी प्रॉब्लेम बनतात. येस मग त्याचं वचन, त्याची वर्शिप, त्याची प्रार्थना मला टच करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण द सेम टाइम दुसऱ्या चर्चमध्ये काय होतात, आशीर्वादित आशीर्वाद. होतात. काय होतात, आशीर्वादित कमॉन होतात, माझी इच्छा पकडाव. तू ब्लेस होत नाही, पण दुसरा इथं काय देऊन जातोय, साक्ष साक्ष देऊन जातोय. कमॉन तो साक्षी देतोय. माझे पैशाचे मार्ग मोकळे झाले, माझं घराचं फायनान्स मोकळं झालं, मला हिलिंग्स मिळाले, कोणी अभिषेकात वाढतंय, माझी प्रार्थना वाढती, मला वचन समजतं. मग चर्च एकच ठिकाणी एक व्यक्तीला आराधना टच होत नाही, वचन टच होत नाही, एकच ठिकाणी दुसऱ्याला सगळं टच होतंय. येस येस काय प्रॉब्लेम आहे, भावना काय झाल्यात, दुखवल्या दुखवल्या गेल्या. गेल्या. आणि त्या भावना मला कनेक्ट होऊ देत नाही चर्च. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू चर्च मध्ये असून पण तू ग्रो होणार नाही Yes. जोपर्यंत त्याला तू काय करणार नाही, क्षमा करणार नाही, जसा तो आहे त्याचा काय कर, अंगीकार कर. आणि अंगीकार करण्यासाठी तुला त्याला क्षमा करावं येस लागेल. येस हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे त्याच्या अभिषेकात तू ब्लेस होणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी ते बोलतोय, येस कळतंय चर्च. ओळखीचा असन, हा काय सांगतो वचन, तरी इकडून तिकडून आणला असन, युट्यूबवरून 2-3 संदेश बघून आले असन आणि घरी डायरी बनवून सगळे आम्हाला संदेश देतो. हा कम ऑन, कळतंय चर्च. भावना बाजूला करा. कशा Yes. करा, बाजूला करायचं. जसा तो आहे त्याचा काय करा. अंगीकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांशी देव बोलतो. येस मीटिंगला पण जाल ना, कोणत्या प्रार्थनेला रिकामी होऊन जा. कसं होऊन जा, रिकामी होऊन जा, रिकामी होऊन जा. का प्रभू मला काय करायचंय, शिकायचं. काय करायचंय, शिकायचंय. नाहीतर तुझ्या भावना त्या मीटिंग्स मध्ये तुला कनेक्ट होऊ देणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू बसल्या बसल्याचं काय काढशील, लगेच माफ काढशील. काय काढशील, माफ काढशी. बसल्या बसल्या माफ काढतात लगेच. एलोई एलोई लामा सबकतनी 4थं वर्ष 5रं वर्ष. म्हणजे पास्टर बोलायच्या पहिले इथं पाठांतर चालू. शिकायच्या भावनेने जा. येस कोणत्या भावनेने, शिकायच्या भावनेने. तर पास्टर संदेश द्यायच्या पहिले तिथं संदेश खुर्चीवर बसल्या बसल्या संदेश चालू होऊन जातो. आता पास्टर तसं बोलणार आहेत, आता पास्टर तसं बोलणार आहेत. अरे तू शिकायच्या भावनेने जा. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. जर हा जरी अन्यायी आहे, कसा आहे, अन्यायी अन्यायी आहे. आहे. मग मी का कनेक्ट व्हावं. अरे अन्यायी राजा पण न्याय करतो. येस हालेलुया. जर तुझ्या प्रार्थनेत बळ आहे ना, तुझं समर्पण असेल ना, अयोग्य व्यक्ती पण तुला देवाचं वचन सांगून जाईल. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. अन्यायी राजाने पण स्त्रीचा काय केला, न्याय केला. वाचलं बायबल. कोणता व्यक्ती, अन्यायी व्यक्ती. अन्यायी राजाने. कोणत्या राजाने, अन्यायी अन्यायी राजाने. तिची तळमळ जर आहे तर इनकरेक्ट व्यक्ती पण मला ब्लेस करून जाईल. येस येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या नाकर्तेपणात बी आहे ना, मी आशीर्वादित होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय चर्च. फॉरगिव्ह करा. येस काय करा, क्षमा करा. क्षमा करा. चर्च जिथेही तुमच्या भावना हर्ट झाल्यात, प्लीज तुम्ही क्षमा करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज क्षमेची गरज आहे. गुड फ्रायडेचा वेट केला नाही आपण. गुड फ्रायडेचा वेट नाही केला. आज जर चर्चला गरज आहे तर आज क्षमेमध्ये स्टँड घ्यावा लागेल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरं सांगा, देव इथं आहे. भावना दुखवल्यात का, येस कम ऑन, दुखवल्यात का, येस तर फॉरगिव्ह करावं लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढेही सांगतो का पुढेही भावना दुखतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण मी गॅरंटी देऊ शकत नाही. जे मला प्रभू सांगाल माझ्या हिशोबाने मी राईट, आणि तुमच्या हिशोबाने रॉंग आहे. तुम्ही राईट आहात तुमच्या हिशोबाने. पण तुम्हाला मला काय करायचंय, क्षमा करायचंय. म्हणजे प्रभू न्याय करल आणि प्रभू दोघातून एकाला करेक्ट करल. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. तुमच्या हिशोबाने कोण राईट आहेत स्वतः स्वतः आणि माझ्या हिशोबाने स्वतः. मी. मग दोघातून एक तर चुकीचं, एक तर बरोबर आहे ना. येस मला माझं शहाणपण पण मिरवता येणार नाही. येस मला पण देवाला म्हणणं आहे का, प्लीज प्रभू मला पण काय कर, क्षमा कर. आणि ते अनुग्रह माझ्या मंडळीला दे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू दोघातून एकाला तरी करेक्ट करल आणि चर्च ग्रो होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. फॉरगिव्ह करा. काय करा, क्षमा करा. क्षमा करा. ज्याही तुमच्या भावना दुखवल्या, ज्याही गोष्टींसाठी पास्टर आले नाही, फोन घेतला नाही, ऑफरिंग मागितलं, 1/10 मागितला, उभं नाही केलं, त्याला उभं केलं, याला घेतलं, त्याला संधी दिली, मला नाही दिली, तुम्हाला एकही जर गोष्ट पटलेली नाहीये, रिलीज करा चर्च. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला उशीर लागतो याच्याही अनेक लोकांच्या भावना दुखल्यात, तर त्याचंही काय करा, क्षमा करा. म्हणजे चर्चचे लोक जास्त धावतील आणि वेळेवर चर्च पूर्ण होईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्याही कारणास्तव तुमचं मन काय होऊ शकतं, कठीण कठीण होऊ होऊ शकतं. शकतं. तुमचे फिलिंग्स हर्ट होऊ शकतात, Yes. पण तुम्ही फॉरगिव्ह करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च, जस्ट तुम्ही फॉरगिव्ह कराल मग आशीर्वाद येणार चर्च. येस Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जस्ट तुम्ही फॉरगिव्ह कराल, तुम्ही त्याला फ्री केलं, देव तुमचे ब्लेसिंग तुम्हाला मोकळे Yes, करेल. Amen. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर चर्च तुमचं हिलिंग्स तुम्हाला भेटणार नाही, तुमचा फायनान्स परमेश्वर मोकळा करणार नाही, तुमच्या घरातली शांती तुम्हाला भेटणार नाही. का? कारण कुठंतरी तुम्ही त्याला काय केलं नाही, क्षमा क्षमा केलं केलं नाही. नाही. म्हणून परमेश्वर तुम्हाला ते गोष्टी देत नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन हजबंड वाईफ एकमेकांना काय केलं पाहिजे, क्षमा क्षमा केलं केलं पाहिजे. पाहिजे. तुम्ही त्याला रिलीज केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हजबंड वाईफ आहेत, कोण आहेत, हजबंड वाईफ आहेत. एकमेकांना काय करा, क्षमा करा. मोकळं करा. काय करा, मोकळं करा. तिने मला काय केलं पाहिजे, क्षमा केलं पाहिजे. जिथे तिच्या फिलिंग्स दुखल्या तिने मला क्षमा केलं पाहिजे. येस. जिथं माझ्या फिलिंग्स दुखल्या मी त्याला काय केलं पाहिजे, क्षमा केलं मी पाहिजे. क्षमा करत नाही, पण मी म्हणतो देवा ह्याला काय कर, बदल, तू राहू दे आणि मला मन बदल. येस. ज्याला तू मोकळं करशील त्याला कोण मोकळं करणार, परमेश्वर परमेश्वर मोकळं मोकळं करणार. म्हणजे मी करणार. ठेवायचं आणि देवाने काढायचं. ते म्हणलं वा रे वा. कम ऑन हजबंड वाईफ, तू त्याला काय कर, क्षमा कर. पण तू नाही करत. देवा याची भेट घे, देवाला मोकळं कर, प्रेमाने झाला तर चापकाने दाखव. अरे पहिले तू कर, तू केलं म्हणजे मी मी परमेश्वर करतो. कर. माझं वचनच आहे, तुम्ही कराल तर मी पण करणार. येस. तुम्ही क्षमा करत नाही, पण हजबंड वाईफच्या प्रार्थना आहेत देवाकडे, देवा याला बदल, देवा याला बदल, देवा याला बदल. अरे जे फिलिंग्स दुखवल्यात त्या पहिले सोड. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्या फिलिंग्स तू सोडत नाही आणि देवाला म्हणतो कर, ते म्हणतो त्याचं काय करू आता. कमॉन, कळतंय चर्च, तुम्हाला त्याला काय करावं लागेल, क्षमा क्षमा करावं करावं म्हणजे लागेल. देव त्याला स्पर्श करत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्याला फॉरगिव्ह करत नाही आणि मी देवाला म्हणतो याला बाहेर काढ. कसा काढणार परमेश्वर, येस. ज्याला तुम्ही क्षमा कराल त्याला देव क्षमा कराल, Yes, ज्याला amen. तुम्ही मोकळं कराल त्याला परमेश्वर मोकळं करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन जे ऑफिसमध्ये आहेत, प्रभू सैतानाची सभामध्ये मी असतो, त्यांना काय कर, क्षमा. सगळे बोला काय कर. क्षमा कर. कधी कधी आम्ही देवासमोर बसतो, कोणासमोर, देवासमोर. देवासमोर. हे प्रभू कसे सैतानी लोक दिलेत, कशी सैतानी बायको दिली, कसे सैतानी पोरं दिले. बायबल सांगतं देवदूत बी येऊन सैतानाची निंदा करत नाही परमेश्वरासमोर. येस. कोण, देवदूत 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 बी जातात ना देवासमोर, सैतानाची निंदा करत नाही. नाही. नावाने ठेवत त्यांना, या असे ते तसे, यांनी पृथ्वीला धुमाकाळ घातला, ते निंदा नाही करत. मग तू कसं करतोस, येस. कमॉन, कळतंय, तू त्याला काय म्हणतोस, सैतानाची. सैतान. आणि ते म्हणतो माझ्याच मुलाला माझ्यासमोर सैतान म्हण. कमॉन, नाही कळलं, ही माझी वाईफ आहे, माझ्या मम्मी समोर मला काय नाव ठेवल, माझी आई ऐकल का, नाही. नाही ऐकणार. तिला कळलं पाहिजे ना मी कोणाचा मुलगा आहे, येस. तिचा मुलगा आहे तिचा ना मुलगा मी. आहे. सेम तिच्या बापाला मी म्हणतोय काय सैतान दिला, त्याला आवडल का, नाही आवडणार. कमॉन, आवडल. नाही आवडणार. तुमच्या घरच्या तुम्ही म्हणा बरं, तुमच्या सासू बिसूला कोणाला सैतान पोरग दिला, असं दिलं, ऐकल का ती, नाही ऐकणार. बघतेस तुला, थांब आता कोण सैतान दाखवते तुला. येस. आणि तुम्ही त्याच प्रभूला म्हणता हे असं काय दिलं, ते म्हणतो मलाच म्हण माझ्या पोराबद्दल, येस. हे पण कोणाचं पोरग माझं प्रभूचं पोरग. आणि मी पण कोणाचं. प्रभूचं पोरग. प्रभूचंच. देवदूत बी सैतानाची निंदा करत नाहीत. येस. मग आम्ही का करतो, सैतान 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 सैतान, सैतानी लोक, सैतानी वृत्ती, सैतानी कॅरेक्टर, ते म्हणतो सैतानाचं किती गुणगान आहे. येस. कोणाचं गुणगान कर, परमेश्वराचं गुणगान कर. तुझ्या मुखात प्रभू येऊ दे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही सोडत नाही म्हणून देव त्यांना मोकळं करत. येस. आणि म्हणून तुमच्या वाटेला दुःख आहे, तुमच्या वाटेला निराशा आहे, येस. जस तुम्ही त्याला मोकळं कराल देव दखल घेणार, येस. Yes, amen. आमेन. व्यक्ती चेंज होणार. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. येस. हालेलुया. हालेलुया. तुला सांगतो देवासमोर सैतान म्हणू नका त्याला, तिला. कमान, कळतंय, देवाला राग येतो, काय येतो, राग येतो. कारण त्याच्याच मुलाला तुम्ही काय म्हणता, सैतान म्हणता. कमान, एक आई बापाला आवडेल का, नाही आवडणार. मग त्या बापाला कसं आवडल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो त्याच्यात ना करतेपणा भरलाय, तू पण कोणत्या वाटेवर, त्याच त्याच वाटेवर. त्याला नाही समजलं, तुला तर समजतंय ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टरला नाही समजलं पण तुला तर समजतं ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च.
कमॉन, समजतं चर्च? काय करावं लागेल? क्षमा करावं लागेल. फॉरगिव्ह करावं लागेल. येस. जसं तुम्ही फॉरगिव्ह कराल, मी देवाच्या वेदीवर उभा आहे. लॉर्ड तुमचे ब्लेसिंग्स मोकळे आमेन. Yes, hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला करावं लागेल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही कठीणच व्हाल तर मग काही होऊ शकत नाही. देवाचं वचन लात मारू नका, अंगीकार करा. येस. असं म्हणूच नका, नाही पास्टर असं काहीच नाही, पास्टर असं काहीच नाही. अरे तुझ्यात देह आहे, मी नाकारत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात एक देह आहे, नाकारूच नका कधी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात काय एक देह आहे. आहे का? येस Yes, आहे. हे ऍक्सेप्ट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या डोक्यातली भ्रांती निघून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह सर्वात हे येशूला येऊन जर म्हणू शकतो, हा प्याला काय उदे टळू दे. टळू दे. मग त्यालाही जर तो डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो, तर चर्च आमच्या मनाला खेळू नाही शकत का? Yes, खेळू येस. शकतो. खेळू शकतो. तुम्ही नाकारूच नका का माझ्यात एक देह आहे म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या देहावर मला मात द्यायची Yes, येस. amen. हाले. आणि मला काय करायचंय? क्षमा 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 करायची. करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? आज लोक फक्त प्रार्थनेत आहेत. कशात आहेत? प्रार्थनेमध्ये आहे. प्रार्थना आहे, आराधना आहे, उपास प्रार्थना आहे. 3 दिवस उपास प्रार्थना, 5 दिवस उपास प्रार्थना, होल नाईट प्रेयर. आत्म्यात वाढणार का नाही वाढणार? येस. मला सांगा. घाबरले लोक हा म्हणू का नाही म्हणू? प्रार्थना आहे काय? प्रार्थना कुठं आहे. गेला होता? प्रार्थनेला गेलो होतो. कुठून आला? प्रार्थनेहून आलो. कुठं गेला होता? उपास प्रार्थनेला गेलो. उपास प्रार्थना, वचन, आराधना. मग चर्च ह्याच्याद्वारे आध्यात्मिक लेवल कळत नाही. येस. प्रार्थनेद्वारे, उपासाद्वारे, वचनाद्वारे आध्यात्मिक ताकद भेटती. काय भेटती? ताकद आणि भेटते. त्या ताकदीद्वारे जसं तुम्ही देहाला ठेचता, ती तुमची आध्यात्मिक येस. वाढ आहे. आमेन. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? लोकांचं भूषण कशात आहे? फक्त प्रार्थना, प्रार्थना उपवास. उपवास. प्रार्थनेला गेलो होतो, प्रार्थनेहून आलो होतो, आताच देवाचं काम केलं, आताच उपवासला गेलो, नाईट प्रेयरला गेलो, 4 दिवस ताकद घेतली. काय घेतली? ताकद घेतली. देव म्हणाल ताकद घेऊन केलं काय? येस. तुझ्यातला राग सोडला का? नाही Yes. सोडला. आणि मग तू काय केलं ताकद घेऊन उपास Yes. प्रार्थना करून? Yes. जी ताकद भेटती प्रार्थनेद्वारे, आराधनेद्वारे, फेलोशिपद्वारे, ती ताकद घेऊन आपल्या देहाला मार, ती तुझी आध्यात्मिक उन्नती आहे. Yes, amen. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? फक्त प्रार्थना जातो, उपासला जातो, नाईट प्रेयर, हे प्रेयर, 4 दिवस 5 दिवस वाळून गेला. आत्म्याला वाळव, शरीर नको वाळू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वाढला पाहिजे? आत्मा. जो देह आहे ना तुमचा, त्या देहाला मारा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं? तुम्ही फक्त शरीर मारता. काय मारताय? शरीर मारतोय. देहाला मार. येस. जी आत्म्यातून तुला वाष्टातून ताकद येते ना, आराधनेतून, प्रार्थनेतून, ती घे. आणि त्याद्वारे जो जो देहामध्ये नाकर्तेपणाचा स्वभाव आहे, तो स्वभाव तू ठेच. ही तुझी आध्यात्मिक प्रगती आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर लोकांना वाटतं आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय? 4 तास प्रार्थना, 10 तास प्रार्थना. त्याद्वारे आध्यात्मिक प्रगती कळत नाही. तिथून फक्त ताकद येते. येस. काय येते? ताकद आहे. येते. आणि ताकदीचा उपयोग तू कसा करतो, त्याद्वारे तुझी उन्नती समजते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च? म्हणजे काही लोक दिसतात ना, सतत बायबल, सतत प्रार्थना, आणि स्वभाव कठीण. कसा? कठीण. कठीण. प्रश्न पडतो. काय पडतो? प्रश्न पडतो. प्रश्न पडतो, बाबा तू एवढं बायबल वाचून, एवढं प्रार्थना करून देह तुझं तसाच आहे अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक किस्सा सांगतो, नाव नाही घेत. ते प्रेयरला गेले पंजाबला, आणि त्यांना वाटलं तिकडे जाऊन चेंज येईल. काही चेंज. चेंज येईल. पण चेंज काय त्या व्यक्तीत आलं नाही. आलाच नाही. आणि ते म्हणले उगाच खर्च केला. का म्हणून कळतंय? म्हणजे असं वाटलं हा जाऊन तिकडे काय होईल, बदलल. तिथून जे घेतलं ना ते त्यांनी उपयोगातच, पण फायदा काय चर्च? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सिस्टर बोलत होते, आम्ही पास्टर अंकुर बद्दल चर्चा करत होतो, आणि ते सांगत होते की पास्टर ते पोरं महिनाभर तिथं राहतात. किती? महिनाभर. पण लाईफस्टाईलच सोडलेलं नाही. मग तिथून जे घेतलं त्याचं केलं काय? येस. तिथून जे घेतलं. त्याचं केलं काय? ती Yes. तुमची प्रगती चर्च. येस. जाण्याने प्रगती होत नाही, जे तुम्ही घेता आणि उपयोगात आणता त्याद्वारे तुमची प्रगती कळते. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त चर्चला कुठे गेला होता? चर्चला गेलो होतो. आणि घरी धुमाकूळ लावला. आपण म्हणतो पास्टरला जाऊन भेटावं बाबा, याच्यात काही चेंजेस दिसत नाही. कारण त्यांनी त्याला कळलंच नाही. चर्च मधून जे भेटतं ना ते घरी जाऊन उपयोगात आणायचं असतं. येस. येस. तिथं काय कळती? आध्यात्मिक
उन्नती उन्नती होती. ते त्याला समजत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुम्ही प्रार्थना करताय, उपास करताय, चर्चला जातायत, मोठमोठे पास्टर तुमच्या कनेक्टेड आहात, म्हणजे तुम्हाला भरपूर आत्मिक काय भेटती, उन्नती ताकद भेटते. काय भेटते? ताकद भेटते. या ताकदीचा उपयोग कशासाठी करायचा आता? उन्नती. क्षमेसाठी. येस. कशासाठी? क्षमेसाठी. क्षमा देहाचं राग देहाचं कार्य कसलं? देहाचं आणि या कार्य. रागाला जर मला मारायचंय त्याची ताकद मला मिळाली, ती मला येस. उपयोगात आणायची. येस. हालेलुया. जस मी ती उपयोगात आणल मग माझी उन्नती करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणणार का ताकद उपयोगात? येस. बायबल सांगतं तुझं अर्पण टाकण्या अगोदर. काय टाकण्या अगोदर? अर्पण टाकण्या अगोदर. अर्पण देवाची महिमा आहे, देवाची आराधना आहे, देवाची उपासना आहे. तो म्हणतो टाकू नको, पहिले जाण काय करून ये? क्षमा करून ये. क्षमा कर, समेट कर, म्हणजे तू जे करतोय ना त्याचे आशीर्वाद देव तुला देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव का म्हणतो तू टाकशील आणि म्हणशील देव आले ना रे परत, ते म्हणतो परत कसं येणार? पहिले काय कर? क्षमा कर. म्हणजे तू जे करतो ना ते आशीर्वादित होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? अर्पण देण्या अगोदर देव घेत नाही, पहिले म्हणतो जाण समेट कर. येस. काय कर? समेट कर. म्हणजे तुझी जी कृती आहे ती आशीर्वादित होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची प्रार्थना ब्लेस व्हावी, तुमची इच्छा आहे का? येस. येस. क्षमा करा. येस. तुम्हाला आरोग्य पाहिजे का? क्षमा करायचे. Yes. ज्यांनी पण तुमच्या भावना दुखवल्यात, एक नंबरवर पास्टर्स ठेवा. कोण ठेवा? पास्टर ठेवा. मग घरचे घ्या नंतर, येस. कारण घरचे नेहमीच घेतो आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक नंबरवर पास्टर ठेवा, 2 नंबरवर त्याचे लीडर्स ठेवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना काय करा? क्षमा करा. जास्त तुम्ही कराल, मी परमेश्वरच्या महिमेत सांगतो, चर्च ब्लेस होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, करणार का? येस. त्या भावना सोडायच्या. येस. प्रेज द लॉर्ड. येस. जर खरंच हे वचन परमेश्वराकडून आहे तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ऍक्सेप्ट करल तो ब्लेस होईल चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कोणत्या वाटेवर होता? नरकाच्या वाटेवर. पण फॉरगिव्ह केल्याद्वारे कदाचित त्याची वाट तुम्ही बदलाल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी त्यानेच तुम्हाला वाचवावं का? नाही. कधी तुम्ही पण त्याला वाचवा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, नेहमी त्यानेच तुम्हाला मार्ग सांगावा का? नाही. म्हणजे तुम्ही शिकलात तो मार्ग त्यालाही सांगा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आपण पण लोकांसाठी ब्लेसिंग्स बनलं पाहिजे. येस. लोकांसाठी तर मग आपल्या पास्टरांसाठी आपण ब्लेसिंग्स का नाही बनावं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या पैशाची अपेक्षा नाही, तुमच्या क्षमेची अपेक्षा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी सर्व काही माझा परमेश्वर देण्यास समर्थ आहे. पण तुमचं क्षमा आणि तुमचं प्रेम मिळावं, येस. बस. बाकी परमेश्वर सर्व काही प्रोव्हाइड करा. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभं राहूया आपण. ज्यांच्यावर तू प्रीती करतो होय ते बाप्पा. त्यांच्याशी तू बोलतो. येस. फादर एक लॉर्ड. मंडळी म्हणून तू आमच्याशी बोलला. होय Yes, पित्या. एक मंडळीचं कर्तव्य काय? आपल्या पास्टरांसाठी होय दे बाप्पा. तू हे शिकवलंय. येस. आणि फादर एक लॉर्ड. पास्टरांचं कर्तव्य काय? एक मंडळीसाठी हेही तू मला शिकवलं. होय पित्या. आणि तू मला नेहमी शिकवलं येस. का ज्याही वेळेस मंडळीद्वारे तुझं मन कठीण होईल, येस. येस तुला लॉर्ड. अपेक्षा आहेत का त्यांनी Yes. देवासाठी करावं, Yes, देवासाठी Father. त्यांनी ते करावं. आणि जर होय ते ते करत बाप्पा. नाहीये तर जिथंही प्रभू तू मला करेक्ट केलं, येस मी फादर तुझे लॉर्ड. फार फार आभार मानतो. येस. येस येस हे पण बाप्पा. अजूनही काही राहिलं असेल येस. हो दे तर बाप्पा. अजूनही मी तुझ्या पुढे येतो प्रभू. होय येस येस पित्या. पित्या. का पहिले मला करेक्ट कर. येस. येस आणि फादर. ज्यांच्याद्वारे माझ्या फिलिंग्स दुखवल्या हो दे येस. बाप्पा. आणि मी कठीण झालो, येस येस लॉर्ड. लॉर्ड. त्या सर्वांना मी प्रभूच्या नावाने रिलीज करतो, रिलीज क्षमा. करतोय. फॉरगिव्ह करतो पित्या, होय क्षमा दे करतो बाप्पा. फॉरगिव्ह करतो पित्या. क्षमा Yes, yes, करतो Lord. आणि लॉर्ड. मुळात मला क्षमा कर हो दे येस. बाप्पा. का मी माझ्या देहाला जागाच देऊ नये. येस येस मी लॉर्ड. का कोणामुळं कठीण व्हावं, हो दे बाप्पा. मी का कोणामुळं कठीण व्हावं. येस येस लॉर्ड. प्रभू मला अपेक्षा नसाव्यात, हो दे बाप्पा. मला अपेक्षा फक्त देवाकडून असाव्या. येस होय येस ते. लॉर्ड. कारण जर मी अपेक्षा धरल तर 100% त्या दुखावल्या Yes. जातील. येस Yes. दे आणि बाप्पा. तू हेही मला शिकवलं का अपेक्षा धरू नकोस, येस येस. पण तरी त्या येत आहेत तर हो मला देवा. त्यातून बाहेर काढ हो दे बाप्पा. आणि मला शिकव पित्या. येस येस म्हणून एक लॉर्ड. मंडळी म्हणून माझ्या लीडर्सला मी क्षमा करतो, येस दे बाप्पा. माझ्या क्वायरला मी क्षमा क्षमा करतो, करतो माझ्या दे मंडळीतल्या बाप्पा. परिवारांना मी क्षमा करतो. क्षमा करतो दे बाप्पा. प्रभू जिथंही आमच्या फिलिंग्स दुखवल्या गेल्या, येस येस दे बाप्पा. तू माझ्याकडून तर करून घेतलं, पण आज पुन्हा या मंडळी समोर मी करतो येस दे बाप्पा. जे कोण तुला गौरव मिळावं. येस येस लॉर्ड. जे मला शिकवलं आता या मंडळीशी तू बोल हो दे बाप्पा. का तुम्ही पण तुमच्या पास्टरांना फॉरगिव्ह करा. येस येस.
जो निर्णय त्यांचा आवडला नाही, Ye जी गोष्ट Jesus. त्यांची तुम्हाला पटली नाही, Yes, yes. त्यांचं राहणीमान असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांची प्रीचिंग असेल, त्यांचं Yes, yes. वागणं असतील, त्यांचे निर्णय असतील, Yes, yes. ज्याहीद्वारे तुमच्या भावना दुखवल्या, Yes, yes. आज रिलीज करा. Ye Jesus. लीडर्सला मोकळं करा, Yes, वशीकरांना मोकळं करा. Yes, yes. चर्चमध्ये इतर जे सहकारी आहेत, जे काम करतायत देवाच्या आत्म्यासाठी, Yes, yes. त्यांच्याद्वारे तुमच्या फिलिंग्स हर्ट झाल्यात, Yes, Father. तुम्हाला नाही पटलं ते, Yes, yes. क्षमा करा चर्च. Yes, Lord. जर ते नरकाच्या वाटेने आहे, Yes. त्यांची वाट तुम्ही बदला. Ye Jesus. तुम्ही बदला, त्यांना फॉरगिव्ह करा. Yes, हे बाबा. फॉरगिव्ह करा चर्च. एखादा निर्णय तुम्हाला आवडला नाही, एखादा फोन कॉल तुमचा घेतला नाही, Yes, एखादा yes. समय तुमच्या घरी पोहोचले नाही, Yes. एखादं वचन तुम्हाला टोचलं, तुम्हाला वाटलं का मुद्दामून मला बोललं, चर्च क्षमा करा Yes, चर्च. yes, sir. तुमच्याबद्दल पक्षपात झाला, Yes. तुमच्याबद्दल वाईट गोष्टी झाल्या, Yes, yes. तुमच्यासाठी मुद्दामून ते केलं, चर्च क्षमा करा. Yes, sir. फॉरगिव्ह चर्च. क्षमा कर. जेही सेवक असतील, कोणते Yes. टीव्हीचे सेवक असतील, कोणते मीडियाचे सेवक असतील, Yes. का त्यांचं लाईफ तुम्हाला पटलं नाही, Yes, yes. फॉरगिव्ह करा चर्च. Yes, Father. फॉरगिव्ह करा. Ye Jesus. कम ऑन, हा टाइम तुमच्यासाठी. आठवा ती गोष्ट Yes, yes. का sir. ज्याद्वारे तुमचं मन दुखावलं, Yes, yes. पण sir. तुम्ही ते मनात ठेवलं, हो देव. आणि तो राग चर्च तुमच्यावर हावी होऊ नये. Yes, yes, sir. आणि तुमचा सेवक जर नाशाच्या वाटेवर आहे, तर तुम्ही तरी नाशाच्या वाटेवर जाऊ नये. Yes, yes. तुम्ही स्वर्गाची वाट पकडा. Yes, amen. तुम्ही पण मोकळे व्हा आणि त्यालाही मोकळं करा. Yes, yes, sir. कम ऑन, देव तुमच्याशी बोलतोय. Ye Jesus. सोड आपली ती गोष्ट, Yes, Father. सोड त्या भावना, Ye Jesus. करून टाक फॉरगिव्ह. Yes, yes, sir. देव तुझ्यात एक सेवक पाहतोय, Yes, amen. देव तुझ्यात एक आराधक पाहतोय, देव Hallelujah. तुझ्यामध्ये एक पास्टर पाहतोय, Yes, amen. देव तुझ्यामध्ये एक नीतिमान परिवार पाहतोय. Yes, Jesus. मोठ्या मनाने मोकळा हो, Yes, amen. मोठ्या मनाने मोकळा हो. Yes, amen. लोक तुला अभ्यास करतायत, Yes, yes. दुसऱ्याच्या नाकर्तेपणामुळे तू कठीण होऊन बसलास, पण लोक तुला जज करायला लागले. Yes, लोक yes. तुझ्याबद्दल वेगवेगळ्या भावना धरायला लागल्या. Yes, yes. तू त्या कठीणपणामुळं तुझ्या अवतीभोवती जे आहेत त्यांना तुझ्याद्वारे रॉंग संदेश जातोय. Yes, yes. म्हणून बाहेर पड, Ye Jesus. बाहेर पड, बाहेर पड, बाहेर पड, बाहेर पड. सोड त्या गोष्टी, सोड त्या गोष्टी. Yes, yes. नाही कळलं पास्टरांना, पण तुला कळतं. ते कर. Ye Jesus. मोठं मन दाखव. Amen, amen. प्रभूचं लेकरू आहे, Hallelujah. प्रभूचं लेकरू आहे. Yes, yes. देवाची महिमा प्रगट कर स्वतः. Yes. लोकात तुला ख्रिस्त दिसता नाही, तुझ्यातला ख्रिस्त लोकांना दिसू दे. Yes, आणि तू Father. देवाची महिमा कर. Ye Jesus. ओ रियांदाराबा शकियाराबा शकोतोराबा सकियाराबा लियांदाराबा हलियाराबा सकोतोराबा. थँक यू फादर, तुझं अनाउंटिंग इथं आहे, Yes, yes, तुझी Jesus. उपस्थिती इथं आहे प्रभू. Yes, yes, Father, असू दे काही Lord. लोकांचं मन तुटत नाहीये. Yes, ओ Lord. मोकळे व्हा चर्च. Yes, ओ मी Jesus. देवाचं अनाउंटिंग फील करत आहे. Yes, yes, देव Lord. ब्लेस करायसाठी आलाय. Yes, देव तुमचे amen. आशीर्वाद घेऊन आला. Jesus. तुम्ही मोकळे व्हाल. तुमचे आशीर्वाद, तुमचं आरोग्य, तुमची आर्थिक स्थिती, तुमच्या yes. घरातली शांती परमेश्वर मोकळी करल. Amen, तुम्ही amen. देवाची महिमा पाहाल, Yes, तुम्ही yes. देवाचा गौरव पाहाल. Hallelujah. रिलीज व्हा, Yes, मोकळे yes. व्हा, मोकळे मोकळे व्हा. व्हा, त्यालाही येशूच्या मोकळं नावामध्ये. करा आणि देवाच्या नजरेमध्ये स्वतःला ब्लेस करा Yes, आणि yes. देवाची महिमा पहा. Amen, amen. हो, थँक्यू. Thank you, Jesus. कम ऑन चर्च, हा टाइम तुमचा आहे. फॉरगिव्ह करा. म्हणा का प्रभू, हा माझ्या भावना दुखवल्या होत्या, Yes. क्षमा कर. क्षमा करतो देवा. पुन्हा या गोष्टी घेऊन देव आता माझं प्रभू माझ्याशी बोलू नये हो दे बाप्पा. म्हणून मला मदत कर. मदत कर नाही तर सैतान तेच 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 विचारून Yes, मला yes. पुन्हा पुन्हा कठीण करल. Yes, दे मला बाप्पा. कठीण व्हायचं नाही. हो दे बाप्पा. मला तुझ्या आत्म्याला माझ्यामध्ये ठेवायचं. Yes, जर Father. मी कठीण होईल तर तुझा आत्मा माझ्यामध्ये गुदमरल. Yes, yes. माझी आत्मती सेवा थांबून जाईल. Yes, दे बाप्पा. आणि सैतान जर मला बाहेरून हरवू शकत नाहीये, Yes, तर yes. या भावनेद्वारे कठीण करून तो मला पाडण्याचा प्रयत्न करतो. Yes, yes. मला आत्म्यात हुशार व्हायचं, Amen, amen. मला आत्म्यात क्लेवर व्हायचं. Yes, amen. मला हा कठीणपणा धरून माझ्या अनाउंटिंगला मला डिस्टर्ब करायचं नाही. Yes, yes. माझ्या आतमधल्या पवित्र आत्म्याला मला चुकवायचं नाही. Yes, yes. सैतानाचा प्लॅन आहे तर जर बाहेरून तुम्हाला तो हरू शकत नाही, Yes. बाहेरून तो तुम्हाला पाडू शकत नाही, Yes, तर yes. तुमच्या भावना दुखून तुमच्या कठीणपणात तो शिरणार चर्च. Yes, yes, Lord. कारण त्याला दुसरीकडून जागा भेटत नाही. Yes, Father. तो पाहतो का मी तुला तोडतो पण तो तुटत नाही, मी तुला हलवतो पण तो हलत नाही. Yes, yes. पण एक मात्र अशी गोष्ट आहे, त्या म्हणजे भावना आहेत. Yes, दे बाप्पा. आणि इथं तो शिरलाय चर्च. Yes, yes, Lord. बाहेर पड, Yes, amen. बाहेर पड, Yes, yes, बाहेर Lord. पड. आपल्या अनाउंटिंग डिस्टर्ब करू नको. Yes, yes. आपल्या आत्म्याला खिन्न करू नको. Yes. देवाला अपेक्षा आहे, Amen, amen. देवाचे प्लॅन